मुलं अभ्यासात मागं पडत आहेत किंवा खेळण्यामध्ये वगैरे मागं पडत आहेत, ती हताश होत आहेत तेव्हा निराश होत आहेत, तेव्हा पालकांनी त्यांना कसं मोटिवेट करावं? ईच चाइल्ड इज युनिक. होऊ शकतं एखादा मुलगा अकॅडमिकमध्ये चांगला असेल पण दुसरा तबल्यामध्ये असेल, बरोबर, पेटीमध्ये असेल, तो पोहाण्यात असेल. पालक मुलांकडे प्रॉब्लेम म्हणून पाहण्याऐवजी प्रोसेस म्हणून कसं पाहावं? एक आपण जबाबदार पालक म्हणून समजून घेतलं पाहिजे की नॉर्मल डेव्हलपमेंट काय असते. अशा वेळी पालकांनी लगेच तिथं रिॲक्ट करणं गरजेचं आहे की थोडंसं थांबून रिस्पॉन्ड होणं गरजेचं? आणि आपल्याकडे खूप अनहेल्दी पॅरेंटिंग आहे. टीच युअर चिल्ड्रन टू हिअर नो. पॉझिटिव्ह पॅरेंटिंग हो, म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह पॅरेंटिंग जर आपण ठेवलं तर त्या ADHDला आपण मॅनेज करू शकतो. की जी डिलेव्हरी व्हायला पाहिजे ज्या वेळेत, त्या वेळेत जर डिलेव्हरी झाली तर जो आउटकम आहे म्हणजे रिझल्ट आहे, परिणाम आहे, तो 100% चांगला असतो. कम्युनिकेशनचा अर्थ असा समजतो की बोलायचं, बरोबर, पण आयडियल कम्युनिकेशन आहे की ऐकायचं. आई बाबा होणं सोपं आहे, पण चांगले पॅरेंट्स होणं तो एक प्रवास आहे. नमस्कार, मी डॉक्टर आकाश पुजारी. आरोग्यवारी म्हणजेच निरोगी जीवनाचा प्रवास या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आजकाल सर्रास प्रत्येक घरामध्ये आपण एकच प्रॉब्लेम ऐकतोय, आमची मुलं ऐकतच नाही. मुलं चिडचिडच करतात, मोबाईलशिवाय तर राहूच शकत नाहीत. आणि मग चालू होते पालकांचं चिडणं, रागवणं, शिक्षा करणं. पण आपण कधी विचार केलाय का हो की ही मुलं अशी का वागतायत? कदाचित त्यांना काहीतरी सांगायचंय पण त्यांना शब्द मिळत नसतील. कदाचित त्यांच्या रडणं म्हणजे काहीतरी संकेत असेल. कदाचित त्यांची चिडचिड करणं म्हणजे मदतीचा काहीतरी सिग्नल असेल. आजकालच्या डिजिटलच्या काळामध्ये मुलांचं बालपण मागे पडत चाललंय. खेळण्याच्या जागी स्क्रीन आली आहे, समजून घेण्याच्या जागी एक्सपेक्टेशन्स वाढलेत. म्हणूनच आज आपण आरोग्यवारीच्या या खास भागामध्ये बोलणार आहोत मुलांचं वर्तन कसं बदलतंय, त्यांच्या भावना कशा ओळखून घ्यायच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य पालकत्व म्हणजे चांगलं पॅरेंट म्हणजे नेमकं काय. या सगळ्यांवरती आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सरिता पट्टणशेट्टी मॅम, ज्या गेली 28 वर्ष ॲज अ पेडियाट्रिशियन म्हणजेच बालरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात. मॅम, आरोग्यवारीच्या या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करते, कारण हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे, सुंदर आहे, आणि विषय तर खूपच सुंदर आहे. कारण हा सध्याच्या काळातला म्हणजे करंट ज्याला म्हणतो आपण, हा अतिशय महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा आणि खूपच महत्त्वाचं आहे. कारण आजचे मुलं हे उद्याचे नागरिक असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे फोकस करणं हे फार विषय चांगला निवडला आहे. आणि ही जी सिरीज तुम्ही सुरू केली आहे ती पण खूप स्तुत्य आहे, त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. थँक्यू मॅम. पहिला प्रश्न मॅम माझा असा असेल तुम्हाला, आत्ताच्या मुलांचं मन समजून घेणं म्हणजे नेमकं काय? तर मन हे अदृश्य गोष्ट आहे. शरीर आपल्याला दिसतंय कुणाचंही, लहान मुलाचं असू दे, मोठ्या माणसाचं असू दे, पण मन अदृश्य आहे ते पण अदृश्य आहे. तर जसं डॉक्टर काही सायन्स आणि सिम्पटम्सवरून एखाद्या डिसीजचं म्हणजे रोगाचं निदान करतो, तसं लक्षणं त्याच्यावरून आपण मुलाचं मन ओळखू शकतो. आणि सगळ्यात चांगले जे मुलाचे दोन हे असतात कम्युनिकेशनचे म्हणजे संवाद साधण्याचे मार्ग, ते म्हणजे एक रडणे आणि दुसरं हसणे. बरोबर. तर जेव्हा मूल खुश असतं तर त्याला ती गोष्ट आवडते, हे आपण समजू शकतं. आणि नाराज असेल तर काही मुलं ते नाराजी व्यक्त करतात, मग ते धिंगाणा करतील, चिडचिड करतील, किंवा तुम्ही सांगितलेल्या आज्ञेचं डिसओबिडियन्स ज्याला म्हणतात की पालन नाही करणार. हे त्यांचे मार्ग आहे दाखवायचे की मला ही गोष्ट आवडलेली नाही आहे. तर मन समजून घ्यायला, ते मूल काही एवढं मोठं नाही आहे, किंवा इव्हन आपण सुद्धा सांगू नाही शकत की आपल्याला काय होतंय म्हणून. तर आईवडिलांना ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते मूल वाढवताना त्या मुलाला स्वतःच्या फिलिंग्सबद्दल अवेअर करणं म्हणजे जागरूक करणं. तर पिडियाट्रिक्समध्ये असं म्हणतात की कधी कधी तुमच्या इमोशन्स मुलांना ओळखता याव्या म्हणून तुम्ही कार्ड्स प्ले करा. हां, म्हणजे एक लाल रंगाचं एक कार्ड करून ठेवायचं, एक हिरव्या, निळ्या, पांढऱ्या वगैरे असं. हां, तर मुलाला जेव्हा राग येईल तर त्याला फक्त म्हणायचं ते अँगर म्हणून रेड असं, की त्याला खूप सोपं जाईल सांगायला की त्याने ते कार्ड निवडायचं. म्हणजे तो सुद्धा स्वतः समजू शकेल की त्याला काय झालंय, आणि आई वडील सुद्धा समजू शकतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बॉन्डिंग.
कुठल्याही रिलेशनमध्ये जर बॉन्डिंग असेल तर समोरच्याला काय पाहिजे काय नाही ते आपण समजू शकतो. तर आई वडिलांनी आपल्या मुलांसोबत बॉन्डिंग म्हणजे एक प्रकारचं नातं जे आपण असं गृहीतच धरतो की ते सहजच आहे. आणि आतापर्यंतच्या आपल्या पिढ्या जर आपण बघितल्या, आजी आजोबा असतील, पणजोबा तर आपण नाही बघितले, पण आई बाबा असतील, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे नातं सहज डेव्हलप झालेलं असतं. त्यासाठी विशेष प्रयत्न करावा नाही लागत. पण आत्ताचं जे आता आपलं सगळं कल्चर वेगळं होत चाललंय, तर त्या ह्याच्यामध्ये आईवडिलांचं आणि मुलांचं बॉन्डिंग चांगलं असेल तर मुलांचं मन समजून घेणं खूप सोपं जातं. आणि ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणाला फार महत्त्व आहे. आणि त्या मुलाला पण ट्रेनिंग देत देत आपण त्याला स्वतःच्या भावनांबद्दल जागरूक केलं पाहिजे, म्हणजे आयडियली. ओके मॅम, चालेल. आणि मॅम, आता आजकाल मुलांचं जे बिहेवियर बदलत चाललंय ते पालकांना समजण्यासाठी कुठं त्यांना अडचण निर्माण होतीये? म्हणजे आताचे जे नवीन जनरेशनमधले पॅरेंट्स येत आहेत त्यांना ते थोडंसं अडचण होतीये त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. कुठलीही गोष्ट समजून घ्यायला बराच कालावधी लागतो, वेळ. आणि आजच्या काळामध्ये पॅरेंट्स बोथ ऑफ देम आर वर्किंग, दोघेही काम करतात, किंवा घरचं काम तरी असतंच, म्हणजे बाहेरचं नाही केलं तरी. आणि आपण कामाला खूप प्राधान्य देतो, द्यायलाही पाहिजे. आणि कुठेतरी ते मुलांकडे थोडं दुर्लक्ष म्हणा किंवा वेळ कमी पडतो. आणि पूर्वीच्या काही जॉईंट फॅमिलीमध्ये काय व्हायचं, त्या मुलाला घ्यायला अनेक लोक असायचे. आजी आजोबा, काका, मामा, आत्या. एखादी आत्या लग्न व्हायचं असलं तर घरीच असायची आणि तिला खूप छान वाटायचं, ती त्या मुलाला पूर्ण वेळ द्यायची. तर मुलांना वेळ कमी पडल्यामुळे आपलं आईवडिलांचं आणि मुलांचं सिंगल न्यूक्लिअर फॅमिली आहे, म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये फक्त आईवडील आणि मुलं एवढेच लोक असतात. तर त्यामुळे ते हे होत नाही, म्हणजे लक्ष देणं होत नाही मुलांकडे. आणि म्हणून त्यांचं बिहेवियर समजून घ्यायला प्रॉब्लेम जातो. ओके मॅम, आता काही जे यंग जनरेशन मधले आत्ताचे जे पालक झालेत ते मुलांकडे ॲज अ प्रॉब्लेम म्हणून पाहतात. म्हणजे त्यांना वेळ मिळत नाही, आत्ताच आपण जसं बोलू वर्किंग असल्यामुळे. मग ते पालक मुलांकडे प्रॉब्लेम म्हणून पाहण्याऐवजी प्रोसेस म्हणून कसं पाहावं? त्यांची प्रॉब्लेम म्हणून पाहणं हे एक सर्वथा चूक आहे. ते अजिबात बरोबर नाही. म्हणजे प्रॉब्लेम म्हणून बघूच नाही. आणि मुलं जर प्रॉब्लेम वाटत असेल तर ते थोडे विचार करूनच येऊ द्यावेत आपल्या जीवनात. मी तरी या मताची आहे की मुलाची तुमची जी हे आहे, जन्म आहे, तो होण्याआधी आपण पालक होणार आहे याची मानसिकता आई वडिलांची दोघांचीही झाली पाहिजे. एक ऍक्सिडेंट म्हणून मूल झालं, लग्न झालं, आता मूल झालं, असं व्हायला नको. आता आपल्याला मूल होणार आहे, आपल्याला मूल हवं आहे. आणि त्या मुलाच्या जन्मापासून संगोपनापर्यंत जो त्रास किंवा जे कष्ट आपल्याला घ्यावे लागणार आहे ते आपली मनाची तयारी पाहिजे, पूर्वतयारी पाहिजे. ती तयारी बरेच वेळा झालेली नसते की काय मला माहित नाही. पण प्रॉब्लेम वाटण्या इतकं मूल काही प्रॉब्लेमॅटिक नसतं. मूल हे तर एक गिफ्ट आहे, नेचरचं गिफ्ट आहे. आता कितीतरी जोडपे असे आहे की ज्यांना मुलबाळ न झाल्यामुळे ते प्रॉब्लेम मध्ये आहे. तर प्रॉब्लेम तर वाटलंच नाही पाहिजे. फक्त पूर्वतयारी मला वाटतं आपली झालेली नसते. त्याच्यामुळे थोडं लग्नाची पण पूर्वतयारी झालेली नसते आणि पालक होण्याची पण झाली नसते. त्यामुळे काउन्सिलिंग किंवा समुपदेशन हा जो प्रकार आहे, जो पाश्चिमात्य देशांमध्ये खूप कॉमन आहे, आपल्याकडे नाही आहे, पण तो व्हायला पाहिजे. प्री मॅरिटल काउन्सिलिंग पण आणि प्री मदरहूड काउन्सिलिंग पण व्हायला पाहिजे. की आता तू उशिरा उठतेस, आता तू खूप बिंदास झोपते, उद्या बाळ झाल्यावर तुला थोडं त्याची काळजी घ्यायला थोडं स्वतःला बदलायला लागणार आहे, ह्याची जाणीव जर असली, कुठल्याही गोष्टीची जर आपण पूर्वतयारी केली तर ती गोष्ट आपल्याला प्रॉब्लेम वाटत नाही, आपल्याकडे सोयीस्कर होतं. आपल्याकडे काय होतं, एक प्रोसेस म्हणजे शाळा, शिक्षण, त्यानंतर करिअर आणि मग लग्न आणि मूल, हे आपण असं रेल्वेचे जसे स्टेशन्स असतात एकानंतर एक असं गृहीत धरतो. पण असं गृहीत न धरता माझं तर सगळ्यांना अगदी मनापासून सांगणं आहे की लग्न सुद्धा करताना त्या आधी मुलाची मानसिकता व्हायला पाहिजे. हा विषय आता वेगळा आहे, पण आजकाल घटस्फोट किंवा डिव्होर्सचं प्रमाण खूप वाढलंय. आणि त्याचं कारण काय, कम्प्युटर इंजिनियरची तयारी आपण करतो 8वी पासून. आपण त्यांना मॅथ्स चांगलं कर, डॉक्टर व्हायचं असेल तर बायोलॉजी चांगलं शिक, ही तयारी आपण करतो. पण लग्न झाल्यावर तुला दुसरीकडे जाऊन राहावं लागणार आहे किंवा तुमच्या घरी दुसरी एक व्यक्ती येणार आहे जिचं ब्रिंगिंग अप किंवा जिचं संगोपन वेगळ्या पद्धतीचं झालेलं असणार आहे, तर ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे, ऍक्सेप्टन्स. तर ही सासरच्या लोकांची पण मनोभूमिका झाली नसते आणि आपल्याला दुसरीकडे जाऊन राहायचं आहे ही मुलीची पण झाली नसते आणि एकदम करून टाकतात. आता इंजिनियर झाली आहे,
पगार चांगला आहे, पॅकेज चांगलं आहे, हो नवऱ्याचं पॅकेज चांगलं आहे, लग्न करून टाकलं आणि मग 6 महिन्यात ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम आणि मग डिव्होर्स. तर काउन्सिलिंग हा जो प्रकार आहे, समुपदेशन, याला पाश्चिमात्य देशांमध्ये खूप महत्त्व आहे किंवा मेडिकल सायन्समध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे. तर ते आपल्याकडे कुठेतरी होत नाही आणि हा एक काउन्सिलिंगचाच प्रकार आहे एपिसोड म्हणजे. बरोबर. तर अशा प्रकारे काउन्सिलिंग व्हावं पालक होण्याआधी. जसं तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे रेग्युलर दर महिन्याला चेकअपला जाता की बाबा आपला HbA वाढलेला आहे की नाही, BP नॉर्मल आहे की नाही बघायला, ANC चेकअप ज्याला म्हणतो आपण, तसं मानसिकदृष्ट्या पण आपल्याला बाळ होणार आहे, आपल्या फॅमिलीमध्ये एक मेंबर येणार आहे, नवीन मेंबर येणार. हां, तर त्याची तयारी आई वडिलांनी दोघांनी पण करायला पाहिजे. बरोबर. आणि ते ऑप्शनलच असावं, ॲक्सिडेंटल नसावं. बरोबर बरोबर. तर ती तयारी जर केली आणि तुम्ही त्याच्याकडे सकारात्मकतेने बघितलं, कुठली गोष्ट प्रॉब्लेम का वाटते आपण त्याच्याकडे नकारात्मकतेने बघतो. कुठलीही गोष्ट, आता हे बाळ तर जाऊच द्या, पण कुठली गोष्ट ट्रान्सफर झाली तुमची ह्या एका गावावरून दुसरीकडे, पण तुम्ही ते निगेटिव्हली घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम वाटणार आहे. पण तुम्ही जर सकारात्मकतेने घेतलं की मला तिथलं कल्चर समजून घेता येईल, तिथल्या काही नवीन गोष्टी शिकता येतील, तर सकारात्मकता ही आज म्हणजे हा विषय थोडा कदाचित इकडे तिकडे जात असेल, पण मुलांच्या संगोपनमध्ये म्हणा किंवा कुठेही हा शिकवण्याचा आणि काउन्सिलर जे असतात ते ह्याच्यावरच जास्त भर देतात की तुम्ही सकारात्मक व्हा. तुम्ही प्रॉब्लेम तर मुळीच वाटला नाही पाहिजे, त्याच्याकडे सकारात्मकतेने घेतलं पाहिजे आणि त्याची पूर्वतयारी व्हायला पाहिजे. आणि ती नसल्यामुळेच कदाचित पॅरेंट्सना त्याची ती तयारी झाली. पूर्वीच्या काळी तशी असायची. बरोबर. म्हणजे ती मुलगी वाढवताना ते तुला दुसऱ्यांच्या घरी जायचंय आणि बाळ होणार आहे याची तयारी आधीपासून होत होती, वैचारिकदृष्ट्या ते सांगितलं जायचं. पण आता आपण कसं केलंय, जेंडर इक्वॅलिटी म्हणतोय, चांगली गोष्ट आहे ती, पण तरी काही प्रॅक्टिकल फॅक्ट्स आहेत त्या आपण निग्लेक्ट करून चालत नाही. तर थोडी काउन्सिलिंग झालं आणि सकारात्मकतेने घेतलं तर प्रॉब्लेम वाटणार नाही. बरोबर. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा होता, 1 ते 3 वयोगट आणि वय वर्ष 4 ते 6 वयोगट यांच्यामध्ये नॉर्मल बिहेवियर कसं वेगळं असतं? म्हणजे काही पॅरेंट्सना एकदम त्यांचं मूल 3 किंवा 3.5-4 वर्षाचं, म्हणजे जे नुकतंच चालायला लागले, नुकतंच बोलायला लागले, ते एकदमच त्या पॅरेंट्सना हेवी जातं त्याला सांभाळणं. म्हणजे ते जो बिहेवियर चेंज होतो त्या मुलांमधला, तो लगेच ते पॅरेंट्स कॅच नाहीत करू शकत. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल त्यांना, कसं बिहेवियर चेंज असेल त्यांचं? आता पिडियाट्रिक्सच्या दृष्टीने म्हणजे बालरोगशास्त्राच्या दृष्टीने जे पण काही अबनॉर्मल बिहेवियर्स असतात, जे पण काही असतील, मग त्याच्यात हट्टीपणा असेल, न ऐकणं असेल, धिंगाणा करणं, टेम्पर टँट्रम ज्याला म्हणतो, इव्हन थंब सकिंग किंवा अंगठा चोकणे, म्हणजे जे अबनॉर्मल बिहेवियर ज्याला आपण म्हणतो, तर ते 5 वर्षापर्यंत नॉर्मल पकडले जातात. ओके. हा, तर त्याला तेवढं सिरियसली घेत नाही. किंवा बेड वेटिंग असेल, म्हणजे रात्रीला बाळ सू करतं, तर हे जे सगळे अबनॉर्मल बिहेवियर आहे की अशी झोपून जमिनीवर पाय मारायचं, डोकं आपटून घ्यायचं, असलं काय काय मुलं करतात. तर हे 3 ते 5 वर्षापर्यंत हे त्याच्या डेव्हलपमेंटल प्रोसेसचं नॉर्मलच म्हणतात की ते करत असतात त्या वयात. पण 5 वर्षानंतर पण जर मुलं असं वागायला लागले तर देन इट इज ॲबनॉर्मल आणि देन यू शुड कन्सल्ट अ डॉक्टर. आता ही एक लक्ष्मण रेषा म्हणता येईल, ही सगळ्याच बाबतीत येते. म्हणजे तुमचं कुठलं पण ॲबनॉर्मल बिहेवियरसाठी जर तुम्ही मुलाला डॉक्टरकडे नेलं तर पहिलं त्याचं एज बघतात की 2-3 वर्षाचा मुलगा थोडा वेडवाकडं वागणार, थोडंसं त्याचं बिहेवियर अगदी असं म्हणजे शहाण्या मुलासारखं किंवा ॲडल्ट सारखं नाही राहणार, कारण ती डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे. तर असं आडवं तिरपं वागतच मुलं मोठे होत असतात. जसं आपण म्हणतो की मूल चालायला लागलं की ते पडणार आणि पडत झडतच ते मग पुढे चांगलं चालतं. त्याच्यामुळे एक शहाणं बाळ व्हायच्या आधीचा जो काळ आहे, तर हे ॲबनॉर्मल बिहेवियर हे त्या काळात नॉर्मल आहे. तर हे ह्याचं नॉलेज पालकांना असावं. कधी कधी काय होतं, नॉलेज नसल्यामुळे पालकांना काय वाटतं की 2-3 वर्षाचा मुलगा असा कसा वेड्यासारखा वागतोय आणि माझं सगळं ऐकलंच पाहिजे, मी काय सांगते हे सगळं फॉलो केलंच पाहिजे, किंवा खोटं बोललंच नाही पाहिजे, किंवा असं उलट उत्तर दिलंच नाही पाहिजे, किंवा असं काही काही जे आपण अगदी शहाण्या बाळाचे लक्षण समजतो, तर ते शहाणपण 5 वर्षाच्या पुढे आपण अपेक्षित करू शकतो. 5 वर्षापर्यंत नॉर्मल कोर्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणून या सगळ्या वेडेवाकडेपणाला आपण मान्य आहे की हे असं करत असतात, मुलं करू देत. म्हणजे त्यांना ती एक डेव्हलपमेंटची फेजच आहे. म्हणजे पण मोठं झाल्यावर जर करत असेल तर मग ते चूक आहे. आणि त्याच्यामध्ये मग पॅरेंटिंगचा रोल येतो की 7-8 वर्षाचा मुलगा पण धिंगाणा करत असेल
हं, मग ते ॲबनॉर्मल कडे गेलं. गेलेलं असतं किंवा बेड वेटिंग रात्री झोपेत सू करत असेल तर मग तुम्ही ते कन्सर्न म्हणतात त्याला, म्हणजे त्याच्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्यायला लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे लहान मुलं रडतात, हट्ट करतात, हे सगळं नॉर्मल बिहेवियर हा मध्ये तेच अप टू 5 इयर्स. अप टू 5 इयर्स असेल तर ते म्हणजे तिथे मग त्यांनी लगेच मारझोड करायला नको किंवा शिक्षा नाही, करायला ते आपल्याला माहितीच पाहिजे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की पहिल्यांदा पडतातच, हा पहिलं आपण जे काही करतो, डोसा करतो, पहिली चपाती थोडीशी खराब होणार आहे, बरोबर बरोबर हे आपल्याला माहित पाहिजे. माहित पाहिजे. थोडंसं पालकांनी म्हणून म्हणते की त्यांनी पण थोडं समजून घेतलं पाहिजे की नॉर्मल डेव्हलपमेंट काय असते. एक आपण जबाबदार पालक म्हणून हो आता भरपूर माध्यमं आहेत, भरपूर पुस्तकं आहेत. कधी कधी काय होतं, काही ओव्हर कॉन्शियस किंवा अति वाचन केलेले पालक असतात. बरोबर बरोबर. पण हे नॉर्मल कोर्समध्ये मुलं असं करत असतात ओके आणि त्याला टॅकल करायचे पण मार्ग असतात. मॅम, जसं ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण सांगितलंय, मग आता आजकालची मुलं चिडचिड करतायत, म्हणजे खूपच जास्ती ॲग्रेसिव्ह होत चालली आहेत या येणाऱ्या जनरेशनची. मग त्याच्या मागची सायकोलॉजी काय असते मुलांची, आणि अशा वेळी पालकांनी लगेच तिथं रिॲक्ट करणं गरजेचं आहे की थोडंसं थांबून रिस्पॉन्ड होणं गरजेचं नाही, हा खूपच चांगला प्रश्न आहे आणि हे खूप वास्तव आहे. म्हणजे असं होत चाललंय. तर मला वाटतं ह्याचे अनेक कारणं आहे की एकतर 5 वर्षापर्यंत थोडं चिडचिड, थोडं हे, ती एक रिॲक्शन असते त्या मुलाची पण, की आता मला त्याला शाळेत जायला आवडत नाही. बरोबर. आपण शाळेत पाठवतो, त्याला होमवर्क करायला आवडत नाही, आपण करायला लावतो. बऱ्याच गोष्टी आता मुलांना कोणालाही असं निवांतच आवडतं ना. एक रुटीन मध्ये जे आपण त्याला बसवतो की बाबा लवकर उठलं पाहिजे, त्याला उशिरापर्यंत झोपायला आवडतं, मनात येईल तसं वागायला आवडतं, हे नॉर्मल आहे. म्हणजे पण आता शिस्तही लावायला पाहिजे, वळणही लावायला पाहिजे. मग त्याला हे आपण सगळं करताना कुठेतरी त्याला ते आवडत नसतं, त्याला फ्रस्ट्रेशन आपण म्हणतो. मग ते काढायसाठी तो असं करतो, चिडचिड कर. हा, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पेशन्स. आई वडिलांनी जास्त रिॲक्टच व्हायचं नाही. ओके. आता हे जे सगळे प्रॉब्लेम मगाशी म्हटले मी, ॲबनॉर्मल बिहेवियर वगैरे, तर त्याची ट्रीटमेंटच ही आहे की निग्लेक्टेड. ओके. कुठल्याही गोष्टीला जर आपण रिॲक्ट केलं ते अजून वाढत आहे. ओके. आणि ते मुलांना जर कळलं की आपण असं केल्यावर आपले आई वडील आपलं ऐकतात, मग ते एक टूल समजतात, ते इन्स्ट्रुमेंट समजतात की मग आता आपल्या मनासारखं करून गेलं, आपण असं वागलंच पाहिजे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे जर ते मुलं चिडचिड करत असतील किंवा जे पण कुठली तुम्हाला गोष्ट वाटते की अनएक्सपेक्टेड बिहेवियर करत असतील, तर पहिला नियम आहे की तुम्ही तो निग्लेक्ट करा. ओके. हे असं, आणि 5 वर्षापर्यंत तर ते गृहीतच धरा की हे असं करणार आहे. थोडा तुमचा पेशन्स वाढवा. ओके. तर हे ॲबनॉर्मल बिहेवियरला टॅकल करायचे 2 मार्ग असतात. पहिलं म्हणजे निग्लेक्ट करा, आणि दुसरं म्हणजे पॉझिटिव्ह बिहेवियरला तुम्ही रिइन्फोर्स करा. ओके. म्हणजे तो चांगला वागला तर त्याचं कौतुक करा. ओके. मग त्याला हे पण कळते की असं वागणं म्हणजे मग आपल्याला छान कौतुक मिळतंय वगैरे, मग तो चांगलं वागतो. पण त्याला जर हा मेसेज गेला की असं वागल्याने आपल्या मनासारखं होतंय, बरोबर, तर मग तो तसा वागायला लागतो. बरोबर. म्हणजे ती मुलं रडतात भरपूर, आणि रडा लागल्यावर ते आपण त्यांना काहीतरी देतो, म्हणजे त्यांना वाटतं की रडलं की मिळतंय. पण त्यावेळेस त्याच्याकडे जास्त लक्ष न देता, ती वस्तू न देता दुसऱ्या काही मार्गाने त्याला शांत करायचा प्रयत्न करून परत पुढच्या वेळेस जर त्याला, आता रडणं वस्तू जाऊ द्या, पण एखादी हॅबिट असेल की तो लवकर उठत नाही म्हणून आपण ओरडतोय, लवकर उठल्यावर त्याला अरे वा तू आज लवकर उठलास, तुला मी आज बक्षीस देणार. ओके. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतात त्याला, म्हणजे की तुम्ही त्याला प्रोत्साहन देणे. बरोबर. तर अशा प्रकारे मग तुम्ही त्याचं हे सांत्वन करू शकता. बरोबर. मॅम, आता जसं आपण म्हटलं की बक्षीस देणं हा एक पार्ट आलाच मुलांच्या संगोपनासाठी. आला प्रोत्साहन देणं, म्हणजे नॉट ओन्ली बक्षीस, स्तुतीचे शब्द म्हणा, किंवा एक त्याचं रिवॉर्ड ज्याला म्हणतो की आज तू खूप छान केलं, शाबास, व्हर्बली शब्दांनी पण तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच पद्धतीने मग मुलांच्या जडणघडणीमध्ये पनिशमेंटचा काय रोल असतो, म्हणजे मुलांना पनिश करायचं आणि ते गरजेचं आहे तर ते कसं करायचं आणि कितपत करणं बरोबर आहे? कसं आहे, पनिशमेंट तर आजकाल गव्हर्नमेंट म्हणा किंवा स्कूल्स म्हणा एवढं त्याला हे केलं आहे, डिनाय म्हणजे त्याला नको म्हटलेलं आहे. पण तरी सुद्धा 5 वर्षापर्यंत पनिशमेंट ही अलाउड असं आपल्या ह्याच्यामध्ये चाणक्यानी वगैरे सांगितलेलं आहे. ओके. की 5 वर्षापर्यंत थोडंसं, कारण त्याला कळत नसतं ना. बरोबर. त्याला पनिशमेंट केली तरी तो मनात राग धरून ठेवत नाही. बरोबर. म्हणजे असं मारणं वगैरे म्हणते मी, पनिशमेंटचे वेगळे प्रकार आपण नंतर करू शकतो, पण जे असं फिजिकल असतंय तर ते 5 वर्षापर्यंत चालतंय. ओके.
आणि केली तर काही हरकत नाही थोड्या प्रमाणात. ऍक्सेसिव्ह अगदी चाइल्ड अब्यूज पर्यंत नको जायला की तुम्ही बदड मारायला लागले की तो आजारीच पडलाय. आजारीच पडलं. पण थोडंसं रागावणं किंवा त्याचं काही चुकलं असेल की एक्सपेक्टेड बिहेवियर नाही तर त्याच्यासाठी थोडं आपण कडक राहणं हे काही गैर नाही आहे, उलट राहायला पाहिजे. ओके. आजकालचे जे प्रॉब्लेम यायला लागले ना ते मुलांना नाही ऐकून घेणं, नको ऐकून घेणं बरोबर. किंवा एखादी गोष्ट मिळत नाही हे म्हणणं हे त्यांना लहानपणापासून शिकवलेलंच नसतं. आणि मग ते त्यांना नंतर त्याचा त्यांना इतका प्रॉब्लेम जातो की लाईफमध्ये आयुष्यात पुढे कधीतरी त्यांना जर त्यांच्या मनासारखं नाही झालं बरोबर तर ते डायरेक्ट मग सुसाईडला वगैरे जाऊ शकतात. बरोबर. त्याच्यामुळे थोडं नाही म्हणणं हा की नाही बाबा आता एखादी वस्तू पण पाहिजे असेल, तुझ्याकडे ऑलरेडी 4 टॉईज आहे, बरोबर. अजून 5वं तू घेतोय तर आपण ते न घेता आपण दुसरं काही घेऊया पण आपण दुसरं काही घेऊया. मुलांना कसं असतं की नाही म्हणायचं नसतं पहिली गोष्ट म्हणजे मुलांना किंवा मनाला आपल्या. बरोबर. जेव्हा आपण नाही म्हणतो तर ते रिबाउंडली अग्रेसिव्ह होऊन परत हे करतात. बरोबर. पण आपण डायव्हर्ट करू शकतो की मन वळवू शकतो, पण तुम्ही थोडंसं डायव्हर्ट तरी करायला पाहिजे. अगदी तुम्ही पहिल्यापासून जसं म्हणाल तसं करत गेला तर मग ते पुढे आयुष्यात जर एखादी गोष्ट तुमच्या कपॅसिटीमध्ये जे आहे ते तुम्ही द्यालच. बरोबर. आई वडील आपले भारतातले पालक तर संबंध जीवन मुलांसाठी जगतात आणि सगळं देतात. इंडिव्हिज्युअल लाईफ असं काही आपलं नसतं जास्त. पण त्या मुलांना जर असं एक मेसेज मिळाला की आपलं सगळं मनाप्रमाणे होत असतं आणि आयुष्यात कधीतरी काही परिस्थितीमुळे नाही झालं तर मग तो सदमा किंवा तो ट्रॉमा ते मुलं सहन नाही करू शकत. बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे टीच युअर चिल्ड्रन टू हिअर नो. बरोबर. हे सुद्धा संगोपनमध्ये येतं, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे ते सुद्धा आहे की तुम्ही नाही म्हटलं पाहिजे, पनिशमेंट दिली पाहिजे. फक्त पनिशमेंटमध्ये कसं आहे 2 प्रकारची पनिशमेंट आहे. एक तर तुम्ही नुसतंच फिजिकली मारताय किंवा तुम्ही त्याला रागवताय, ओरडताय, तसं न करता तुम्ही अशी पनिशमेंट द्या की त्याला कळेल. नेहमी एक उदाहरण दिलं जातं की चहा किंवा पाणी ग्लासमधलं एखाद्या मुलांनी जर, मुलं चंचल असतात, येता जाता असा धक्का लावून पाडलं तर पहिली रिॲक्शन काय असते, आई ते ओरडणार, मूर्खा तुला कळत नाही का. बरोबर. नाहीतर एखादी येणार आणि जोरदार मारणार. पण ह्या दोन्ही रॉंग पनिशमेंट आहे. ओके. त्याच्यापेक्षा त्याला म्हणायचं जा ते कापड आण आणि पुस. म्हणजे त्याला कळेल की आपण मिस्टेक काय केली आहे. बरोबर. की हे सांडल्यामुळे इथलं फरशी घाण झालेली आहे, ती आता आपल्या आईला विनाकारण पुसावं लागली असती पण ती आपणच पुसतोय, तर पुढच्या वेळेस आपण जरा केअरफुली आपण ती गोष्ट केली पाहिजे. पनिशमेंट आवश्यकच आहे, फक्त त्याचं जे फॉर्म आहे तर मराठीमध्ये एक शब्द आहे की शिक्षा पनिशमेंटला. तर शिक्षा नसावी, ते शिक्षण असावं. तर हे खूप आयडियल पालकत्वाबद्दल बोलते मी. कधी कधी आपण पण चुका करतो, नाही असं नाही, पण मुलांना हे कळलं पाहिजे की माझं चुकलं काय आहे. तर त्याला ती रिव्हर्स ऍक्शन करायला लावणं ही चांगली पनिशमेंट आहे. की तू हे केलंय ना, सांडवलं आता काहीतरी, तूच उचल, तूच भर, ते हळूहळू कर, काय पुढच्या वेळेस तो थोडं काळजीपूर्वक करेल. तर पनिशमेंट असावी, नो असावं, पण त्याचं फॉर्म असं हे दुःख म्हणजे त्रासदायक नसावं, मुलाला क्लेशदायक नसावं, तर ते लर्निंग वाला असावं. शेवटी आपण मुलांना शहाणं करायचं आहे. बरोबर. त्यांना काही असं आपल्याला एक मॉडेल नाही करायचं की तो ओबेडियंट एक काहीतरी करेल. हे असं का केलं, आपण का करायला पाहिजे, का करू नये, हे जर त्याला कळलं, त्याला पण विचार करायची सवय झाली तर तो बऱ्याच गोष्टी पुढे सोप्या होत जातात त्याच्यासाठी. मॅम, आजकालच्या याच्यामध्ये हट्टीपणा हा एक प्रॉब्लेम झालाय डेव्हलपमेंटमध्ये. मग हट्टी मुलांना कसं हाताळायचं, म्हणजे जे अतिप्रमाणात हट्ट असतो, म्हणजे आपण जर सगळीकडे बघितलं की डीमार्टमध्ये गेलेत शॉपिंगसाठी आणि मग ती मुलं तिथं पूर्ण लोळतायत, मला ते पाहिजेच. टेम्पर टँट्रमच म्हणतात त्याला पेडियाट्रिक्स मध्ये, टेम्पर टँट्रम म्हणतात. मग ते पॅरेंट्सनी तेव्हा कसं हाताळायच्या त्या गोष्टी? टेम्पर टँट्रमची ट्रीटमेंट तर निग्लेक्टच आहे. म्हणजे ऍक्च्युली टाइम आउट म्हटलेलं आहे. तर त्या टाइम आउटचं पण शास्त्रशुद्ध दृष्ट्या असं आहे की 1 वर्षापासून 10 वर्षापर्यंत तुम्ही 1 मिनिट वाढवायचा. म्हणजे ते तसं करायला लागलं की वर्षाचं बाळ असेल तर तुम्ही 1 मिनिट बाहेर चालत जायचं, म्हणजे निग्लेक्ट करायचं. 2 वर्षाचं असेल तर 2 मिनिट बाहेर जायचं. 3 वर्षाचं असेल तर 3 मिनिट. असं त्यांनी एक रूल केलाय की 1 मिनिट पर इयर अप टू 10 इयर्स टाइम आउट. ही एक बिहेव्हिअरल थेरपी आहे. आता जे उपचार पद्धती असतात तर त्याच्यामध्ये बिहेव्हिअरल थेरपी म्हणून एक पद्धती आहे जी लहान मुलं जे वाणपणा करतात त्यांच्यासाठी वापरतात. तर ही एक बिहेव्हिअरल थेरपी आहे की टाइम आउट.
निघून जा तुम्ही, सरळ निघून जा. ओके तो आता डीमार्टमध्ये गेला काहीतरी मागतोय, आपण दुसऱ्या स्टॉलवर जाऊन दुसरं काहीतरी घ्यायचं. ओके म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष निग्लेक्टच करायचं. जोपर्यंत तुम्ही निग्लेक्ट करणार नाही ते त्याचं सुटणार नाही. उलट त्याला महत्व दिलं तर त्याला हे माहित होईल की आपण असं केलं की पुढच्या वेळेस आपल्याला दुसरं काय पाहिजे ते मिळेल. मिळेल. हा एक खूप महत्वाचा भाग आहे पॅरेंटिंग मधला, की यू निग्लेक्ट ॲबनॉर्मल बिहेवियर. आणि ते खूप कठीण जातं, कारण आपल्याला पण मुलाबद्दल प्रेम वाटत असतं, त्याला दुखवा, आणि आपल्या डोक्यात ऑल द टाइम हेच असतं की त्याला दुखवायचं नाही. बरोबर. आणि जर आई वडिलांना वाटत नसेल तर आजी आजोबांना वाटतं की नातवाला दुखवायचं नाही. मन थोडं घट्ट करायला पाहिजे, हो कारण आपण जे करतोय ते त्याच्या चांगल्यासाठी करतोय. बरोबर. कारण अतिलाडामुळे किंवा ह्या टेम्पर टेंट्रमला फार महत्व दिल्यामुळे पुढे ते मुलं, आपण ज्याला वाया जाणं म्हणतो, बरोबर. मग ते व्यसनाधीनता असेल, पैसे उडवणं असेल, जुगार असेल, जे पण काही, तिथपर्यंत जाऊ शकतात. ओके. त्यामुळे ॲबनॉर्मल गोष्टींना तुम्ही प्राधान्य किंवा ऍक्सेप्टन्स नाही दिलं पाहिजे, पण त्यांना ओरडायचं नाही. बरोबर. त्यांना सोडा म्हणायचं नाही. बरोबर. कारण ओरडलात आणि त्यांना ते करू नका म्हटलं की मनाची टेंडन्सी अशी असते की ते डबल करणार. आपण नेहमीच बघतो की आपण डायटिंग करायचं ठरवतो, बरोबर, आज मी साखर गोड खाणार नाही म्हणतो, आणि नेमकं जास्त गोड खाल्लं जातं. त्याच दिवशी खाल्लं. त्यामुळे नाही तर चुकून म्हणायचं नाही, बट यू निग्लेक्ट इट. आणि त्यासाठी टाइम आउट थेरपी सांगितलेली आहे. ओके. म्हणजे दरवर्षी 1-1 मिनिटांनी आपल्याला ते वाढवायचं 1 ते 10 वर्षापर्यंत. आणि थोडं काउन्सिलिंग पण करत जायचं की आपल्याकडे आहेत बाबा त्या गोष्टी. बरोबर. थोडं शांत झाल्यावर त्या फेज मध्ये तर ते काउन्सिलिंगच्या पलीकडे गेलेले असतात, पण ती फेज त्याला एक हे वाटायला नको की हे शस्त्र आहे आपलं. बरोबर. की ह्या माध्यमातून आपण आपल्या मनासारखं करून घेऊ शकतो. बरोबर. मॅम, आता आजकाल सगळ्यात मोठी समस्या जी झाली आहे ती म्हणजे मोबाईल ॲडिक्शन. म्हणजे मुलांचा स्क्रीन टाइम इतका वाढत चाललाय, आणि डिजिटल जग असल्यामुळे पण पालकांना पण त्याच्यामध्ये काही समजत नाहीये की ह्या गोष्टी कशा दूर ठेवायच्या. मग त्याच्यासाठी आपल्याला पालकांना काही टिप्स देता येतील? नाही, हा खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे अगदीच सध्याच्या सिच्युएशनला समर्पक. हे खूप हानिकारक आहे. लहान मुलांसाठी मोबाईल वापरणं खूप जास्त हानिकारक आहे, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोबाईलमधनं सगळे किरणं निघत असतात. बरोबर. आणि लहान मुलांचे डोळे डेव्हलप होत असतात. रेटायना, लेन्स, कॉर्निया सगळं. आता एखादे नेत्ररोग तज्ञ जास्त चांगलं सांगू शकतील, पण रफली असं म्हणतात की 9 ते 10 वर्षापर्यंत मोबाईल स्क्रीन मुलांच्या समोर आला नाही पाहिजे. बापरे. आणि आला तरी 10-15 मिनिटांच्या वर, मॅक्झिमम 1 आवर परमिसिबल म्हटलंय. ओके. तर ते 1 आवर पर डे? नाही, परमिसिबल म्हणजे नंतर पुढे ते ओके. पहिले 9 वर्षापर्यंत तर कॉन्टॅक्टच नसला पाहिजे. हे आयडियल झालं. पण आता गंमत काय होते, आता माझ्याकडे पण पेशंट वगैरे जेव्हा ऍडमिट असतात तर ती आई बाहेर रडलं की त्याचं सुधनिंग म्हणून ते मोबाईल देते. बरोबर. ते एक आता खेळणं झालंय. म्हणजे बाळ जेवत नाहीये, हे फोन मोबाईल दाखव. एक वेळ बाळ जेवत नसेल तर तुम्ही टीव्ही, ते सुद्धा चांगलं नाहीच आहे, पण मोबाईलच्या तुलनेत टीव्ही एखाद्या वेळेस आपण म्हणू शकतो चालेल म्हणून, कारण जे डिस्टन्स असतं टीव्हीचं आणि आपलं ते खूप दूर असतं. तर डेव्हलपिंग आईजला मोबाईल हा खूप बेकार आहे. 8 ते 9 वर्षापर्यंत तर मोबाईल दिलाच नाही पाहिजे असं म्हणतात. म्हणजे असं कॉन्स्टंट जे मुलं बघतात तसं केलंच नाही पाहिजे. तर हे म्हणजे आईवडिलांना अज्ञान आहे, मला वाटतं इग्नोरन्समुळे हे होत आहे. बरोबर. की डोळ्यांच्या डेव्हलपमेंटला ते हानिकारक आहे, कॉन्सन्ट्रेशनसाठी ते हानिकारक आहे. कारण मोबाईलवर इतक्या फटाफटा चित्र, व्हिडिओ वगैरे जर असेल तर इतक्या फटाफटा बदलतात, तर त्या डेव्हलपिंग ब्रेनला एका वस्तूवर जास्त काळ कॉन्सन्ट्रेट करायची सवयच नाही. आणि आता तर रीलचा जमाना, रील्स आहे ते तर अजून शॉर्ट असतात, तर ते म्हणजे अत्यंत चूक आहे. तुम्ही काहीही करा, पण त्यासाठी कसोशीनी, ज्याला म्हणतो ना आपण, कसोशीनी प्रयत्न करा की मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. आणि ह्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर पालकांनी मोबाईल पासून दूर राहा. बरोबर. तर हा काय आहे की पॅरेंट्स आर रोल मॉडेल्स. पालक जे असतात ते मुलांचे आदर्श असतात. मुलं जे काही शिकतात ते आई वडिलांकडे बघून घरात आणि शाळेमध्ये टीचरकडे बघून. हे अगदी म्हणजे 2+2 4 इतकं सत्य आहे, ते समीकरणच आहे. मग तुम्हाला मोबाईल बघायचा आहे, बरोबर आहे, मुलं शाळेत गेल्यावर बघा. थोडं भान ठेवा ना. तुम्ही काय, आम्ही तुम्हाला आता एकदमच म्हणजे बिलकुलच जुन्या जमान्यातले 1700-1800 इसवी सन मध्ये जाऊन राहा म्हणत नाहीये, पण मुलांच्या समोर बघू नका. कुठलीही गोष्ट, इव्हन भांडण करायचं असेल, तुम्हाला काही पण जी गोष्ट चांगली नाही ती करायची असेल, कदाचित करूच नाही पहिली गोष्ट म्हणजे, पण करायची असेल तर भान ठेवा की मुलं समोर नाहीये. कारण मुलांना फिल्टर पेपर म्हटलंय.
बरोबर. 15 वर्षापर्यंत आणि 5 ते 15 हा पिरियड खूपच महत्वाचा आहे. स्कूलचा जो पिरियड आहे हो. तो पिरियड हा त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचा आहे. त्या काळात ते जे बघतात ते फिल्टर पेपर कसं काही सांडलं की लगेच ऍब्सॉर्ब करतं, बरोबर. तसं त्यांचा मेंदू सगळं ऍब्सॉर्ब करत असतो. जे बघतात ते ऍब्सॉर्ब बघतात करतात. ते तर त्या काळामध्ये आपण भान ठेवलं पाहिजे की आपण ह्या गोष्टी मुलांसमोर केल्या नाही पाहिजे. वडील स्मोकिंग करत असेल, मुलगा न कळत करणार ना. बरोबर. ड्रिंक्स घेत असेल, मुलगा करणार. वडील येऊन जर बायकोला मारत असेल, त्याला पण ते गोष्ट सहज वाटणार की हे कॉमन आहे बाबा, असं करत असतात. बरोबर. तुम्ही मुलांकडनं आदर्श बिहेवियर जर एक्सपेक्ट करत असाल तर तुम्हाला आदर्श वागलं पाहिजे. आयडियली 100%च वागलं पाहिजे, पण प्रॅक्टिकली मुलांच्या समोर तरी वागलं पाहिजे. बरोबर. तर आई वडिलांनी मुलांसमोर मोबाईल बघू नये. हो. आणि तुम्ही ज्यासाठी मोबाईल बघता त्या अनेक गोष्टी असतात ना. बातम्या तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये, पण उलट वाचन, पालकत्व किंवा चाइल्ड संगोपनमध्ये असं म्हणतात की रीड अलाउड, म्हणजे मुलं आणि वडील ह्या दोघांनी मिळून वाचन करायचं. मोबाईल तुम्ही आता कशासाठी, एंटरटेनमेंटसाठी वापराल. कितीतरी स्टोरी बुक्स असतात आणि आपल्या कल्चरमध्ये नकळत ह्या गोष्टी होत्या. आता इसाप कथा आहेत, चांदोबा म्हणून पूर्वी असायच्या, किंवा आपला तो विक्रम आणि वेताळ. बरोबर. कितीतरी गोष्टी अशा आहे की ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट खूप छान होते. तर मोबाईल न बघता तुम्ही एक विक्रम वेताळचं ते तुमचं कुठलं म्हणायचं त्याला, प्राण्यांचं पंचतंत्र किंवा किशोर मासिक असायचं पहिले. एखादं मुलांचं साहित्य भरपूर अवेलेबल असतं. मोबाईल न बघता तुम्ही पुस्तक आणून की चल बाबा आपण दोघं मिळून वाचूया, तर ही खूप चांगली थेरपी सांगितली त्यांनी. एक मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये बॉन्ड निर्माण व्हायची आणि संगोपनासाठी आणि त्यांचा जो सगळा वाणपणा कमी करायसाठी ही एक बिहेवियरल थेरपी आहे. जशी निग्लेक्ट करणं एक बिहेवियरल थेरपी आहे ना, टाइम आउट, तशी रीड अलाउड ही एक थेरपी आहे की दोघं मिळून मोठ्याने वाचा. तर त्यामध्ये त्या मुलाला कळेल की रिकाम्या वेळात काय करायचं असतं. आता आई वडीलच रिकाम्या वेळ मिळाला की मोबाईल उघडून बसणार. आता हे सत्य आहे की एका रूम मध्ये 4 लोक असतात तेव्हा ते आपला आपला मोबाईल बघत असतात. तुम्ही एकटे आहात, प्रवासात आहात, तुम्हाला कोणी जोडीदार नाही, तर त्यावेळेस तुम्हाला ते एक चांगलं एंटरटेनमेंट आहे की तुम्ही मोबाईल बघू शकता. पण घरात आहात तुम्ही, तुमचे फॅमिली मेंबर्स आजूबाजूला आहे, दिवसभर तसेच तुम्ही बाहेर असता, आता घरी आलाय. घरच्या पुरुषांनी तरी मला असं वाटतं की ती रूलच केला पाहिजे की घरी आल्यावर जशी चप्पल बाहेर ठेवतो तसा मोबाईल हा दुसरीकडे ठेवून टाकायचा. कारण मेंबर्स आहेत ना घरात, मुलं आहे, बायको आहे. आणि आईनी सुद्धा जरी तिला मोबाईल बघायचा असेल, मैत्रिणींना रील्स पाठवायचे असेल, काही करायचं असेल, तर मुलं झोपल्यावर किंवा ते शाळेत गेल्यावर तेव्हा करा. भान ठेवा की मुलं घरात आहेत. मुलांसमोर तुम्हीच मोबाईलचा वापर कमीत कमी करा. आणि त्याऐवजी ज्या सकारात्मक गोष्टी आहेत, जसं की आता पेपर गोष्ट वाचणे, दुसरी एखादी म्हणजे छंद, पेंटिंग. आता घ्या तुम्ही, लहान मुलांना पेंटिंग खूप आवडतं. तुम्ही बघा ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांच्या सगळ्या भिंती रंगवल्या असतात. ते काहीतरी घेतात क्रेयॉन वगैरे, आपल्या मनाने फुल काढतील, पान काढतील. मग भिंती का रंगवतात, त्यांना ते रंगवू वाटतं. मग तुम्ही त्यांना आणून द्या ना, तुम्ही शीट आणून द्या, तुम्ही ड्रॉइंग पेपर आणून द्या. पण त्याला तुम्ही ड्रॉइंग कर म्हणाल आणि स्वतः मोबाईल बघाल तर ते चूक आहे. मग तुम्ही पण चल मी एक झाड काढते, तू एक झाड काढ, कोणाचं छान होतं बघूया. जे लहान मुलांसोबत खेळीमेळीने वागलं तर त्याचा सगळ्यात चांगला परिणाम असतो. जसं ही थेरपी म्हटलं टाइम आउट आहे, परत तुमचं रीड अलाउड आहे, तशी प्ले थेरपी एक आहे आणि जी आपल्याकडे खूप सहज होती. आतापर्यंत आपण बघतोय, मला स्वतःला आठवतं की मी काकांच्या पाठीवर गुळाचं पोतं, साखरेचं पोतं म्हणून लहान असताना त्यांनी मला इकडून तिकडे नेलेलं आहे. किंवा असं 4 पायाचे अॅनिमल असतात तसं आपण पाठीवर बसून करतात ना, काय म्हणतात त्याला, मला असं घोडा वगैरे, हा घोडा म्हणा, हे केलाय तर वडील अशी हे करतात आणि मुलगा पाठीवर बसलाय. तर हे आता फॉरेनच्या किंवा आपल्या पिडियाट्रिक्स मध्ये असं म्हटलं की इट इज अ थेरपी की प्ले विथ किड्स, रीड अलाउड. आता गोष्ट आपल्या आजी आजोबा सांगतातच की झोपताना गोष्ट ऐकून झोपायची. लहानपणापासून बऱ्याच आपल्या काळात तरी अशी पद्धत होती. म्हणजे आता रील्स बघून झोपायची पद्धत नाही, तर ते मोबाईल अवॉइड करायला तुम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये मुलाला एंगेज करू शकता. लाईक प्ले विथ हिम, की चल आपण, आता मी तुला, छोटा असेल एकदम 2-3 वर्षाचं, तर मी तुला साखरेचं पोतं करतो किंवा घोडा खेळूया आपण पाठीवर घेऊन. तेवढे कष्ट आता तेवढे तर घ्यायलाच पाहिजे ना. तुमचं मूल चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट, साधं शेतातलं पीक चांगलं यायचं असेल तर तुम्हाला नांगरायला लागतं, खत घालायला लागतं, डिसइन्फेक्टंट तुम्हाला करावं लागतं. मग हे तर एक व्यक्ती आहे, त्याला डेव्हलप करायला तुम्हाला कष्ट घ्यायला लागणार आहे. आपल्याला काय झालंय आजकाल, आपण फार लेझी झालोय. टेक्नॉलॉजीच्या युजमुळे ना कष्ट कशातच घ्यायचे नाही. पालकत्वामध्ये तर नाहीच नाही, पण इन जनरल कशातच नाही. आणि मोबाईल सगळ्यात इझी आहे.
हो. सुरू बरा 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 बरा. आणि मूल लगेच शांत होऊन जातं. हा, मुलंही शांत होतंय आणि त्याला ते दिल्यामुळे आपलं काम करायला आपल्याला सोपं होऊन जातं. पण त्याला इन्व्हॉल्व करून आपण एखादा गेम खेळतोय, त्याला इन्व्हॉल्व करून आपण एखादं पेंटिंग करतोय, त्याला इन्व्हॉल्व करून आपण एखादा, आता संगीत सगळ्यांना जरा कठीण आहे, येतच असं नाहीये, पण दुसरे काही छंद येत असेल संगीत तर तुम्ही शिकवू शकता. मी हे गाणं म्हणतो, तर कितीतरी फॅमिलीजमध्ये गाण्याची आवड असते, मी हे गाणं म्हणतो, तू कुठलं गाणं म्हणतोस बघ बघू. तर सकारात्मक गोष्टी, प्रॉडक्टिव्ह गोष्टीमध्ये त्याचं माइंड जर आपण एंगेज केलं तर मोबाईलकडे त्याचं लक्ष जाणार नाही. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते, नको हा शब्द शिस्तीसाठी मी मगाशी म्हटला, पण सारखं जेव्हा तुम्हाला मुलाला हे करायचं असतं, बदलवायचं असतं किंवा त्याची हॅबिट सोडायची असते, तर सारखं नको म्हणायचं नसतं, त्याचं डायव्हर्ट करायचं. त्यांनी मोबाईल घेतला की चल आपण जरा बाहेर झाडांना पाणी टाकून येऊया, आपण गार्डनिंग करूया, थोडंसं उकरूया, तिचं गवत वगैरे आलेलं, तर त्याचं पण मेंदू चालतोय ना. मग बरोबर, आता जे वर्क एक्सपिरियन्स म्हणून शाळांमध्ये प्रकार असतो, तर ते खूप चांगलं असतं की झाड कसं उगवतंय, तर एक मातीची कुंडी घ्या, मग सीताफळाच्या किंवा आंब्याच्या बिया आपल्याकडे असतात उन्हाळ्यामध्ये खाल्लेल्या, त्या आपण पेरूया. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फ्री टाईममध्ये करू शकतो, ज्या आपण करायचं बिफोर मोबाईल एरा. की तुम्ही आपण सॅपलिंग म्हणजे रोप कसं तयार करता येतं हे मुलाला शिकवू शकतो ना. तर ते अशा अनेक गोष्टी की ज्याच्यातनं आनंद मिळू शकतो. फक्त त्या कदाचित थोड्याशा कठीण किंवा कष्टदायक असतील किंवा थोडंसं भान पालकांना ठेवायला लागेल, पण हे मोबाईलचं ॲडिक्शन तोडायला, ॲडिक्शन जडूच नाही दिलं पाहिजे, आणि असेल तर तोडायलाच पाहिजे. दोन गोष्टींसाठी, एक त्याच्या डोळ्यांसाठी, दुसरं त्याच्या मेंटल डेव्हलपमेंटसाठी. कारण कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम खूप येतो पुढे पुढे, मग त्याच्यामुळे त्याचा अभ्यासातला वेळ कमी होतो. इकडे मोबाईलमध्ये लक्ष केल्यामुळे पुढे पुढे त्याचं सगळंच पर्सनॅलिटीवर, तुम्ही जर काही अचीव केलं नाही तुमचा आणि कॉन्फिडन्स कमी होणार, पुढे लाईफमध्ये तुमचं सेल्फ एस्टीम कमी होणार, तुम्ही मग आयुष्यभर निराश राहणार की मी काही कमवलं नाही, मला काही मिळालं नाही. तर ह्या सगळ्याचं रूट कॉज जे लहानपणी असतंय ते तुम्ही ती गोष्ट आईवडिलांनी जाणीवपूर्वक करायला पाहिजे. स्वतःही मुलांसमोर मोबाईल बघायला नको आणि मुलांना तर अजिबात द्यायला नको. खुळखुळा द्या, घंटी द्या, तुम्ही अजून खुळखुळा असतोच की, खेळणं द्या, तुम्ही बाहुली द्या, टेडी द्या, कुठलंही तुम्ही हे द्या की त्याच्याशी गप्पा करा, त्याच्याशी बोला, त्याला काय तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या मुलाला काय हवंय नाही. पण मोबाईल देणं हे अजिबातच नको, अजिबात नाही. नो फॉर फोन्स अप टू 9 years. पण दुर्दैवाने काय झालं, कोविडमुळे ते सगळ्यांना वापरायला लागलं. बरोबर. आणि मग ते एक सवय जास्त वाढली. आणि एज्युकेशन आता सगळे व्हिडिओज हे ते, तर कॉलेज आणि पोस्ट 10वी ज्याला म्हणता येईल 15 years नंतर इट इज ओके. ते सुद्धा त्याचे बरेच प्रॉब्लेम आहेत, पण ते आता ॲडल्टचे नंतर बघू आपण. पण लहान मुलांना तर 10 वर्षापर्यंत नाही द्यायला पाहिजे, 9 वर्षापर्यंत तर नाहीच द्यायला पाहिजे. ओके मॅम, आजकाल सर्रास सगळीकडे ऐकायला मिळायला लागले ADHDचं प्रमाण वाढत चाललंय. हे ADHD म्हणजे नेमकं काय, आणि पालकांनी कोणते सायन्स याच्यामधले ओळखून डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे? ADHD ह्या शब्दाचा लॉंग फॉर्म पहिले सांगते, म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. ओके. हां, तर ADHD तर ही ॲक्च्युली न्यूरो डेव्हलपमेंटल किंवा बिहेवियरल डिसऑर्डर आहे. तर ती असं नाही आहे की काही चुकीच्या पालकत्वामुळे होते. ओके. त्याला जेनेटिक बेसिस आहे, अनुवंशिक काही जीन्समध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे ती होते. आणि पेरिनेटल स्ट्रेस ज्याला म्हणतात, की जे सगळं बाळाचं बरेचसे प्रॉब्लेमचे मागचं जे कारण असतं ते त्याची जन्माची वेळ आणि जन्माच्या वेळेसची परिस्थिती. जसं की जर बाळ पोटातल्या पोटात गुदमरलं, बरेच वेळा काय होतंय, हा थोडा गायनॅकचा प्रश्न आहे पण मी सांगते की आपल्या डोक्यामध्ये एक नॉर्मल डिलिव्हरी इतकं बिंबवलेलं असतं की नाही, नॉर्मलच झाली पाहिजे, ऑपरेशन करूया असं डॉक्टरने जरी म्हटलं तरी परमिशन पेशंटच्या नातेवाईकांनी द्यायला पाहिजे. ते लवकर देत नाही. आणि कधी कधी दुर्गम भागातनं किंवा खेड्यापाड्यातनं वेळेवर ते पोहोचत नाही दवाखान्यापर्यंत. तर गव्हर्नमेंटचे खूप प्रयत्न चालले की खूप चांगल्या प्रकारे वेळेवर त्यांना सोय मिळावी, पण तरीसुद्धा ह्या गोष्टी पाहिजे तेवढ्या अजून होत नाही आहे. की जी डिलिव्हरी व्हायला पाहिजे ज्या वेळेत, त्या वेळेत जर डिलिव्हरी झाली तर जो आउटकम आहे, म्हणजे रिझल्ट आहे, परिणाम आहे, तो 100% चांगला असतो. पण दुर्दैवाने काही कारणांमुळे जर डिले झाला, आणि नेचरचं कसं असतं, प्लासेंटा म्हणून जी वर ज्याला म्हणतात की ज्याच्यामुळे बाळाला न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन मिळत असतं, त्याची कपॅसिटी 9 महिनेपर्यंत वगैरे चांगली असते. पुढे पुढे ती थोडी क्षीण होत जाते आणि एका पॉइंटला ती लूज पण करते तिचं फंक्शन, आणि त्यावेळेस मग काय होतं, बाळ गुदमरून जातंय.
कधी कधी पेल्विस जे असतं किंवा मार्ग जो आहे तो छोटा असतो. कारण त्याचे अनेक आहेत, पण नॅचरल नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. आणि अशा वेळेस जर वेळेवर तुम्ही शस्त्रक्रिया करून बाळाला बाहेर काढलं तर त्याचा जो मेंदू आहे आणि जो मेंदू खूप वल्नरेबल आहे, म्हणजे जो खूप सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे की त्याला जराही ऑक्सिजन कमी पडलं तरी डॅमेज होतो. आणि डॅमेज झाल्यावर मग पुढे त्या बालकामध्ये चिन्ह दिसतात, जसं की कधी मतिमंदत्व दिसेल, त्या प्रकारचं थोडंसं ADHD पण दिसू शकतं. आणि जे वय वाढतं आजकाल लग्नाचं ते सुद्धा ह्या गोष्टींना कारणीभूत आहे. आपल्याला वाटतं नुसतं वेळ नाही, करिअर करतात किंवा ह्या गोष्टींमुळे ADHD होत नाही. त्याचे कारणं वेगवेगळे आहे. एक जेनेटिक आहे, दुसरं पेरिनेटल स्ट्रेस, म्हणजे वेळेत डिलिव्हरी झाली नाही, बाळाला कुठेतरी ऑक्सिजन कमी पडलं, मग ते आतल्यात गुदमरलं किंवा काही कारणांमुळे उशिरा सिझर झालं किंवा डिलिव्हरी खूप वेळ जरी चालली, प्रोलॉंग लेबर ज्याला म्हणतात, तर ते मेंदूवर प्रेशर येतं. तर मेंदूला कुठेतरी इजा झाली आहे. तर डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे, म्हणजे गर्भाशयातनं मूल बाहेर येतं, तर ही तेवढी सहज नाही आहे, सोपी पण नाही आहे आणि ती बाळाला पण त्रासदायक आहे. तर ती सहज झाली, बाळाला त्रास, मेंदूला काही त्रास नाही झाला तर बाळ हेल्दी राहतं. पण जर काही कारणामुळे ते प्रोलॉंग लेबर झालं, आतल्यात उशीर झाला, शी करून टाकली बाळाने, हायपॉक्झिया ज्याला म्हणतात, म्हणजे ऑक्सिजन ब्रेनला काही काळ कमी मिळालं किंवा काही काळ अगदी मिळालंच नाही, तर त्या ब्रेनवर परिणाम होतो. आणि लहान मुलांचा ब्रेन हा डेव्हलपिंग ब्रेन असतो. आता ह्या अनुषंगाने सांगते की पुढे पण 2 वर्षापर्यंत त्याची डेव्हलपमेंट होत असते. तर त्यामुळे बाळाची काळजी जास्त का घ्यायची असते की त्याची ब्रेन डेव्हलपमेंट चालू असते. आणि ह्या गोष्टी काही काही लोकांना माहीत नसतात. त्यांचा हट्ट काय की नॉर्मलच झालं पाहिजे. बरोबर. खास करून आजी आजोबा जुने लोक, मध्ये बाळ इकडे मतिमंद होऊ शकतं, ते ADHD होऊ शकतं. ओके. ADHD वाढतच आहे असं म्हणू शकत नाही आपण, कदाचित डायग्नोज होत आहे किंवा एज वाढतंय. ओके. हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे की जे चाइल्ड बिअरिंग एज नॉर्मल जे आयडियल आणि चांगलं सांगितलेलं आहे तर ते 20 ते 30 आहे. इव्हन पुरुषांचं पण 30-35च्या नंतर मुलं झाले तर ते जे आपलं आता पूर्ण सायन्स जर बघितलं तर जे क्रोमोझोम्स वगैरे असतात आपले, जे जीन्स म्हणजे सेलमध्ये जे क्रोमोझोम्स असतात ना, त्या जोड्या गुणसूत्र ज्याला मराठीमध्ये म्हणतो, तर त्या क्रोमोझोम्समध्ये काही दुष्परिणाम व्हायला लागतात. डिलिशन म्हणजे काहीतरी त्याचा एखादा पार्ट, एवढंसा कण एखादा तुटणार किंवा कमी जास्त होणार काहीतरी, तर हे विथ एजिंग होतं. आणि त्यामुळे सुद्धा ते वाढत आहे. पण ह्या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच त्याला आपण कसं रिॲक्ट व्हायचं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके. तर पॉझिटिव्ह पॅरेंटिंग जर आपण ठेवलं तर त्या ADHDला आपण मॅनेज करू शकू. ओके. हां, तर ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. त्याच्यामध्ये 2 प्रामुख्याने घटक आहे की अटेन्शन डेफिसिट, ह्या मुलांचं लक्ष, आता आपण काहीतरी सांगतोय किंवा काही करतोय, थोडं ऐकणार, इकडे बघणार, तिकडे बघणार, चंचलता, मनाची पण चंचलता आणि शरीराची पण. एखादे मुलं बघा असे एका जागेवर बसतच नाही, इकडे तर जाणार, जाता जाता त्यांचे जे हालचाली आहेत त्या अशा ब्रिस्क असणार, म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी, असे पळणार, काहीतरी पाडणार. म्हणजे आपण एखाद्या मुलांना ओरडतो ना असं, तर ते ADHD असतं, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. तर ती जर माइल्ड असेल तर आपण थोडंसं पॉझिटिव्ह पॅरेंटिंग किंवा म्हणजे थोडं काउन्सिलिंग किंवा अशा याने आपण करू शकतो. पण ते जर जास्त प्रमाणात असेल तर औषधं आहेत त्याच्यावर. आणि कुठल्याही गोष्टीचं डायग्नोसिस जेव्हा आपण औषधांपर्यंत करतो तर तो आजार कमीत कमी 6 महिने असला पाहिजे. अच्छा. आता एखाद्या दिवशी झोप नाही झाली किंवा एखाद्या दिवशी कोणीतरी शाळेत रागवलं तर तुमचं बिहेवियर थोडं चंचलता वाढू शकते. पण त्या एका फॅक्टरमुळे तुम्ही असं लेबल नाही करू शकत की ह्या मुलाला ADHD आहे. बरोबर. आणि कुठलंही, मी पहिल्यांदाच स्टार्टिंगला सांगितलं की कुठलं पण ॲबनॉर्मल बिहेवियर 5 वर्षापर्यंत हे असं समजत नाही की ते ADHD आहे म्हणून, की नॉर्मल आहे. नॉर्मल पण असू शकतं की पार्ट ऑफ डेव्हलपमेंट म्हणून. पण ते पुढे पण जर असेल तर मग निश्चितच ते लक्ष देण्यासारखं आहे. आणि मग ते थोड्याच माइल्ड स्वरूपात असेल तर आपण थोडं असंच घरीच मॅनेज करू शकतो. म्हणजे त्याच्या ज्या मूड असतील चेंजेस किंवा चंचलता असेल त्याला न रागवता त्याला थोडंसं आपण वॉर्म्स ज्याला म्हणतात की त्याला आपण प्रेमाने समजून सांगून कुठली गोष्ट त्याला, काय होतं मुलं ॲबनॉर्मल वागायला लागले की पालक चिडतात. बरोबर. आणि मग ते अजून ॲबनॉर्मल वागतात. तर तसं न करता थोडंसं प्रेमाने थोडंसं त्याला समजून घेऊन की तो असा का करतो आहे बुवा, तर त्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून की व्हाय हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा मुलांच्या बाबतीत आपण विचार करतो, तो रडतो, तो चिडतो, तो धिंगाणा करतो, पण का? बरेच वेळा भूक लागली असते, साध्या साध्या गोष्टी असतात. सकाळी लवकर जेवलेलं आहे ते मुलांना काही समजत नाही, मला भूक लागली म्हणून आईला काही म्हणणार नाही मला येऊन दे म्हणून. आपणच थोडासा विचार करायला पाहिजे की फटकन त्याला
वाढून द्यायचं किंवा हातात काहीतरी द्यायचं. कॉमनेस्ट कॉज तर बरेच वेळा हंगर असतं. हंगर क्रिएट्स अँगर म्हणतात. बरोबर. दुसरी झोप असते. हो. सकाळच्या शाळा आजकाल तरी आता मला वाटतं 9 वाजता केली आहे आताच्या एज्युकेशन मिनिस्टरने. बरोबर. रात्री लवकर झोपायला पाहिजे आयडियली, पण आपण झोपत नाही आणि मग झोप झालेली नसते. मग चिडचिड तशी पण होते, थोडं हायपर ॲक्टिव्हिटी तशी पण होते, अटेन्शन थोडंसं कमी राहतं. तर जे फिजिओलॉजिकल कॉजेस आहे, लाईक हंगर असेल, स्लीप असेल, शाळेत कोणी ओरडलं असेल, तर त्याला आपण थोडंसं प्रेमाने समजून घेऊन आपण त्याला टॅकल करू शकतो. पण ते जर 6 महिन्याच्या पलीकडे राहत असेल तर तुम्ही डॉक्टरला दाखवायला पाहिजे आणि मग ते डॉक्टर्स कधी कधी औषधं पण सुरू करतात त्याच्यासाठी. मॅम, कॉन्सन्ट्रेशन आता जे मगाशी आपण मुद्दा सांगितला की फोनमुळं ते कमी होत चाललंय, म्हणजे रील्सच्या दुनियेमध्ये कमी होत चाललंय. मग ते वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय पालकांना करता येतील का? खूप चांगला प्रश्न आहे. आणि सगळं जे यश आहे जीवनामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, कोणाचे जे टॉपर्स असतात किंवा जे पण कोणी कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे गेलेले असतात, तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं असतं. हा खरोखर खूपच चांगला प्रश्न आहे. म्हणजे आता मला विवेकानंदांची आठवण झाली. विवेकानंदांनी शिक्षणवर एक खूप मोठं पुस्तक आहे त्यांचं, की त्याचं हेडिंग आहे शिक्षण आहे. तर त्याच्यात त्यांनी पहिली गोष्ट ही सांगितली आहे की तुम्ही पहिले एकाग्र करायला शिकवा मुलांना आणि मग तुम्ही त्यांना माहिती द्या. आपण काय करतोय, आपण त्यांना नुसतं बंबार्डिंग करतो, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. पहिले त्याला एकाग्रता कशी साधली पाहिजे हे जर कळलं तर तो एवढ्याशा अभ्यासात पण त्याचा आउटपुट चांगला येईल. आणि नुसताच अभ्यास नाही, तुमचं कुठलंही स्किलफुल वर्क असेल, आता फोटोग्राफी असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन शिवाय काय, साधा स्वयंपाक जरी केला, कॉन्सन्ट्रेशन जर नसेल, एकाग्रता नसेल, तर तुम्ही एक्सेलन्स पर्यंत जाऊ शकत नाही. आणि हे ADHD तर त्याला मेडिकल रिझन आहे. पण बरेचदा आजकाल जे आपण म्हटलं मोबाईलचा वापर वगैरे आणि खूप स्ट्रेस वगैरे, तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. तर माझ्या दृष्टीने कॉन्सन्ट्रेशन वाढवायसाठी 2-3 गोष्टी, म्हणजे पहिले तर झोप चांगली करायला पाहिजे. नॅचरली तुमची झोप चांगली झाली की कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तर आई वडिलांनी स्वतः मुलांसाठी लवकर आवरून लवकर झोपावं याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या घरातलं सगळं घरच जर 12 वाजता झोपत असेल तर मुलंही 12 वाजताच झोपणार आहे. झोप एन्श्युअर करा. दुसरी गोष्ट म्हणजे योगा. आता अनेक व्यायामाचे प्रकार आहे, तर त्या व्यायामाच्या प्रकारांनी पण मनावर परिणाम होतोच. पण योगा इज व्हेरी व्हेरी मॅजिकल, म्हणजे तुम्ही त्याला चमत्कार म्हणता येईल ना. तुम्ही ज्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल त्यांना योगासनं करायला शिकवा, थोडे मोठे जे 5-10 वर्षांचे वगैरे असतील. आणि योगामध्ये पण प्राणायाम, ओंकारवर एवढा रिसर्च झाला आहे की ओंकार म्हणताना जर तुम्ही EEG आणि जे काही स्कॅनिंग असतं, MRI वगैरे, डाय टाकून बघितलं आहे, तर असं लक्षात आलं आहे की ओंकार करताना जो आपला बुद्धिमत्तेचा जो एरिया आहे, फ्रंटल कॉर्टेक्स ज्याला म्हणतात, हा जो भाग आहे मेंदूचा, तिथलं सर्क्युलेशन म्हणजे त्याचं रक्ताभिसरण वाढलेलं आहे. ओम ह्या उच्चाराने उम करत आपण जो म्हणतो, तर ते कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी अत्यंत उपकारक, म्हणजे ज्याला म्हणता येईल ते एक माध्यम आहे. आणि योगासनं करायला मुलांना शिकवलं पाहिजे. योगासनानंतर प्राणायाम, थोडासा अनुलोम विनुलोम, कपालभाती वगैरे, आणि त्यानंतर ओंकारला मी 100% मार्क्स देईल की त्यांनी खरोखर वाढतं. आणि आता मी मुलाखतीमध्ये काही स्वतःचं वर्णन करत नाही, पण आता ओघाओघाने सांगते. माझ्या मुलीचा जेव्हा परफॉर्मन्स कमी झाला होता, कोविड पहिल्यापासून ती क्लासमध्ये फर्स्ट होती 11वी-12वीमध्ये, तर ती नीटच्या क्लासेससाठी डे 1 पासून तिचा एकदम चांगला परफॉर्मन्स होता आणि आम्ही खूपच निश्चिंत होतो की हिचं चांगलं चाललंय. आणि काय झालं, कोविड आलं, त्यामुळे एक्झाम पोस्टपोन. तर एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळे तिला इतका कंटाळा आला आणि ती इतकी लेझी झाली आणि तिला अभ्यासच करू वाटेना. आणि तिला जे मार्क्स असतात नीटमध्ये 720 पैकी असतात, तर तिला 650 पर्यंत नेहमी मिळायचे. तर तुम्हाला सांगते, ती एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळे 1 महिना तिने अभ्यास न केल्यामुळे ती 550 पर्यंत आली. आणि मग मला असं वाटलं की अरे बापरे, हे काय होत चाललंय. पहिले जर 550 असते तर काही एवढं वाटलं नसतं, पण व्हाय शी इज गोईंग बॅक. मग मी थोडं चिंतन केलं की आता काय करूया. मग मला योगाबद्दल माहिती होती, तर मी तिला म्हटलं चल आपण उद्यापासून योगासन करूया. आणि मी नेहमी मुलांच्या सोबत सगळं करते. मला लोक चिडवायचे पण, म्हणजे पटेल शेट्टी मॅडमच्या दोन्ही बाजूला 2 मुली असतात, एक एकीकडे एक दुसरीकडे, असू दे म्हटलं, कारण माझ्या डोक्यात कायम काय असायचं, मी पेशंटच्या निमित्ताने हॉस्पिटलला जाते, आय एम नॉट गिव्हिंग देम टाइम. तर आपण जेवढा वेळ इतर ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ शकतो,
लाईक रिसेप्शन असेल, कुठे मंदिर असेल, काही असेल तर तेवढा तर सहवास त्यांना देऊया. आणि हे सगळं पिडियाट्रिक्स वाचल्यामुळे बरोबर. तर मी तिला म्हटलं आपण उद्यापासून योगासन करूया, मी पण तुझ्याबरोबर करते. मग मी तिच्या बाजूला मॅट, तिची माझ्या बाजूला मॅट आणि सूर्यनमस्कार, ओंकार आणि ते सगळं केलं. हे सत्य आहे, तुम्हाला सांगते 550 वरून दुसऱ्या टेस्टमध्ये तिला 640 मिळाले. योगासन सुरू केलं, 100 मार्क वाढले. आणि तिचा इतका विश्वास बसला की ती नीटच्या दिवशी जेव्हा तिला पेपरला जायचं होतं, तिला म्हटलं अगं तुला आज गडबड आहे, करू नको. नाही म्हणे, मी 4 तरी सूर्यनमस्कार घालते आणि 5 मिनिटं तरी ओंकार करते. तर हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मला तो सगळ्यांना शेअर करायला खूप आनंद वाटतोय की त्याच्याने खरोखर तुमचं एकाग्रता वाढते, परफॉर्मन्स वाढतो. तर योगासनं करायला लावा आणि झोप चांगली घ्यायला लावा, त्याच्याने फरक पडतो. मॅम, आजकाल म्हणजे सगळीकडे असं बघितलं जातं की कम्पेअर करतायत, पालक मुलांना कम्पेअर करतायत. म्हणजे ते शर्माजी का लडका देख. नाही, हा पण खूप सुंदर प्रश्न आहे आणि मला खरोखर म्हणजे आवडला. याच्यासाठी आपल्याला त्यांना काय सांगता येईल, कसं त्यांना जागरूक करता येईल की याच्यामुळे स्कूल प्रेशर वगैरे पण वाढतं? तारे जमी पे पिक्चर बघा, बघितला असेल तर डबल बघा, बघितला नसेल तर आवर्जून बघा, नेटफ्लिक्सवर बघा, अजून कुठे बघा. आमिर खाननी या विषयाला छेडलेला आहे. आणि हे सगळे जे मुलं आहेत ते पहिल्यांदाच मी म्हटलं की मूल हे गॉड्स गिफ्ट आहे, आपल्या हातात नाही आहे, ते परमेश्वराने दिलेला आपल्याला तो प्रसाद आहे. म्हणजे गिफ्ट म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आता आपण इतकं इंग्लिश बोलतो की मराठी शब्द पण सुचत नाही. गिफ्ट आहे ते. तर ते प्रत्येक मूल हे वेगळं आहे. तुलना 2 सारख्या गोष्टींची होत असते. आणि मुलांमध्ये जे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम येतात की जे कदाचित ADHD नसतील, त्यांना काही मेंदूचा किंवा कुठला आजार नसेल, पण तरीसुद्धा जे बरेच वेळा प्रॉब्लेम येतात ना, ते अनहेल्दी पॅरेंटिंग किंवा तुलना केल्यामुळे येतात. तर खरोखर जसं मोबाईल हे नाही आहे त्याला शब्द, तसं तुलना करायची नाही. ईच चाइल्ड इज युनिक. बरोबर. प्रत्येक मूल हे एकमेवाद्वितीय आहे, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाहीच. होऊ शकतं एखादा मुलगा अकॅडमिकमध्ये चांगला असेल, पण दुसरा तबल्यामध्ये असेल, पेटीमध्ये असेल, तो पोहाण्यात असेल, तो स्वच्छतेमध्ये असेल, कशात तरी असेल, तर त्याच्यामधलं चांगला गुण बघून त्याला तुम्ही प्रोत्साहन देऊन, शाबासकी देऊन, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड तयार होऊ नये याची काळजी पालकांनी निश्चित घेतली पाहिजे. आणि आपल्याकडे खूप अनहेल्दी पॅरेंटिंग आहे, व्हेरी व्हेरी अनहेल्दी म्हणतात त्याला. म्हणजे निरोगी तर नाहीच आहे, काय म्हणतात त्याला, ते बरोबर नाही आहे, चुकीचं पॅरेंटिंग आहे की प्रकारे चालू आहे की आपण खूप तुलना करतो. 2 सख्खे भाऊ बहीण असतील त्यांच्यातही करतो, मित्र असतील त्यांच्यातही करतो, अजून कोणी तिसरा असेल त्यांच्यातही करतो. तर हे खूपच चुकीचं आहे आणि याच्यासाठी पालकांनी सजग राहणं गरजेचं आहे. तुमच्या मुलांना जर तुम्हाला व्यवस्थित डेव्हलप करायचं असेल तर तुलना करू नका, अजिबात करू नका. आणि त्या मुलाच्या मनामध्ये जरी आली तरी तुम्ही त्याला समजावून सांगू शकता की तो पहिला आला, ठीक आहे, तू क्रिकेटमध्ये पहिला आहेस, तुझ्यामध्ये जे चांगलं आहे त्याची जाणीव जर आपण त्याला करून दिली, तर तुलना करून कमी वाटल्याने त्याच्यामध्ये जर कदाचित इन्फेरिटी कॉम्प्लेक्स किंवा न्यूनगंड तयार होणार असेल तर तो आपण टाळू शकतो. हे सगळं कसं आहे, विविधता आहे. आता इथे सुद्धा बघा, तुम्ही सगळे जे झाडं वगैरे ठेवले आहे हे वेगवेगळे आहे, बरोबर, हे एकसारखे आहेत का? एकसारखे नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे त्याच्यापेक्षा सुंदर आहे की ते त्याच्यापेक्षा सुंदर आहे. तसं प्रत्येक इंडिव्हिज्युअलला हे निसर्गाने, ईश्वर तुम्ही माना नका म्हणू, पण निसर्गाने तयार केलाय. आणि विविधता हा निसर्गाचा स्वभाव आहे. तुम्ही जंगलात जा, सगळे झाडं वेगवेगळे असतात आणि एकसारखे असते तर ते एवढे सुंदर वाटत पण नाही. सुंदरतेसाठी विविधता तर पाहिजेच ना, चेंज असेल तरच आपल्याला छान वाटतं की नाही, तेच 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 तेच. मग ही विविधता निसर्गाची आहे, निसर्गाला विविधता आवडते आणि ह्या विविधतेचा एक भाग म्हणून आपण सगळे वेगवेगळे आहोत, हे पहिले पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि आपला मुलगा पण छानच आहे, चांगलाच आहे, खूप चांगला आहे, चांगला नाही खूप चांगला आहे, पण म्हणून त्याच्या वाईट गोष्टींना प्रोत्साहन द्यायचं असं नाही, पण त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी सांगून वाईट गोष्टींना हळूहळू कसं दूर करायचं ते प्रयत्न करून तुम्ही त्याला डेव्हलप करू शकता. पण तुलना चुकीची आहे, करू नये. ओके मॅम, चालेल. आणि मॅम, आता जेव्हा हे नाही करत, म्हणजे मुलं अभ्यासात मागं पडत आहेत किंवा खेळण्यामध्ये वगैरे मागं पडत आहेत, ती हताश होत आहेत, तेव्हा निराश होत आहेत, तेव्हा पालकांनी त्यांना कसं मोटिवेट करावं? पहिल्यांदा कसं आहे, फिजिकल गोष्टी बघायला पाहिजे. आता समजा दिसत नसेल, बरोबर,
शाळेत फळ्यावर किंवा स्क्रीन जे पण काही पद्धतीने शिकवायची ते जर मागे बसलेल्या मुलाला नीट दिसत नसेल बरोबर. तर तो नाही ना व्यवस्थित घेऊ शकत, ग्रास्प नाही करू शकत. हो हो. मग त्यासाठी पहिले त्याचं इव्हन कुठल्याही मुलाचं पहिले आईज आणि इयर्स ह्या 2 गोष्टींकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे की त्याला नीट दिसतंय की नाही. बरोबर. कदाचित त्याला दिसत नसेल म्हणून तो मागे असेल, हो. ऐकू येत नसेल, शाळेत शिकवलेलं समजत नसेल म्हणून तो मागे असेल. त्याच्यामुळे लगेच त्याला ब्लेम न करता त्याचे सगळं व्यवस्थित आहे की नाही बघून आणि त्यानंतर तो का प्रॉब्लेम आहे, तर कधी कधी लर्निंग डिसेबिलिटी म्हणून काही आजार असतात, ते ADHD सारखेच असतात, पण ते सगळ्यांनाच असतात असं नाही आहे. कधी कधी इंटरेस्ट नसतो मुलांना. बरोबर. आणि आपण त्यांना इंटरेस्ट नसताना ते कर म्हणतो आणि न आवडणारी गोष्ट करायला कोणाला जमत नाही. बरोबर. आणि बरेच वेळा पियर प्रेशर किंवा बुलिंग म्हणतात की मुलं चिडवतात आणि आपल्याकडे जसं पॅरेंटिंग हेल्दी नाही आहे तसं टीचिंग पण आय एम सॉरी टू से पण तेवढं हेल्दी नाही आहे. ओके. टीचर सुद्धा कम्पेअर करतात. टीचर्सनी सुद्धा, टीचर आर सेकंड पॅरेंट्स, बरोबर. पॅरेंट्स आर सेकंड टीचर्स आणि टीचर्स आर सेकंड पॅरेंट्स. बरोबर. तर ते सुद्धा तुलना करतात. शाळेतलं वातावरण हेल्दी नसतं. तुम्ही आता तुमच्या समोर जर तुम्ही प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचीच तारीफ करता, तर तुम्ही ह्या व्यक्तीबद्दल जर काही म्हणतच नाही, हळूहळू त्याचा इंटरेस्ट लूज होतो. त्याच्यामुळे शाळेत जाऊन टीचरला भेटून किंवा नेमकं काय कारण आहे की हा मागे का आहे, टीचरचं समजतंय की नाही, किंवा त्याला कोणी रागवलंय का, चिडवलंय का, थोडंसं लक्ष घालायला पाहिजे. आणि त्यानंतर मग जर एखादा कठीण वाटत असेल तर मग तुम्ही ट्युशन लावू शकता की एखाद्या टीचरचं नाही समजत एखाद्यांना. बरोबर. तेच मुलं जर दुसऱ्या टीचरने शिकवून म्हणजे सांगितलं समजतं लगेच. तर त्याला सुधरू शकतो. म्हणजे आय एम नॉट फॉर ट्युशन्स, पण जर तुम्ही सातत्याने मागे पडत असाल तर कदाचित तुम्हाला त्या पर्टिक्युलर टीचरचं नाही समजत आहे. बरोबर. ट्युशन लावून बघायला काही हरकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे शाळेत काही प्रॉब्लेम आहे का, बरेच वेळा शाळेत कधीतरी मारलेलं असतंय, रागवलेलं असतंय किंवा चिडवलेलं असतंय, मग ते मुलं इंटरेस्ट घेत नाही. आणि टीचर्स पण कसं, टीचिंग ही खूप म्हणजे स्किलफुल गोष्ट आहे. बरोबर. पण आता आपण एक काहीतरी प्रोफेशन म्हणून लोक घेतात. हो. आणि आपलं काम करायचं म्हणून करतात. त्याच्यामध्ये जीव घालून ते प्रत्येक मुलाला समजते की नाही हे बघून त्याच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट निर्माण करून असं जर झालं तर मुलं सहसा मागे पडत नाही. मागे पडणार नाहीत. हो. मॅम, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे ओव्हर प्रोटेक्शन जे आहे. म्हणजे काही काही पॅरेंट्स एकदमच ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात. म्हणजे मुलाला शाळेत रागवलं असेल स्कूलमध्ये की लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन शाळेमध्ये विचारणार की असं का केलं, तसं का केलं. हे ओव्हर प्रोटेक्शन मुलांच्या ग्रोथकडे कसं हानिकारक? चांगला प्रश्न आहे. ओव्हर प्रोटेक्शन चांगलं नाहीच आहे. आता ह्याच्यासाठी मी एक उदाहरण देईल की झाड जर असेल आणि त्याला आपण कुंपण घातलं तर ते आपण प्रोटेक्शनसाठीच घालतोय की बकरी किंवा गाय म्हैस येऊ नये. बरोबर. पण ते झाड जेव्हा वाढतं तर तेव्हा ते कुंपण नसलं पाहिजे. म्हणजे बरोबर. कुंपण हे ग्रोथला इनिबिट नाही केलं पाहिजे, म्हणजे तुमची वाढ रोखली नाही पाहिजे. हो. त्यामुळे ओव्हर शब्द हा महत्त्वाचा आहे की प्रोटेक्शन असावं, पण ओव्हर प्रोटेक्शन चांगलं नाही. त्याच्यामुळे मुलांची वाढ नीट होत नाही. थोडे रिस्क म्हणा, थोडं हे घेऊ दिलं पाहिजे मुलांना थोड्या प्रमाणात, एकदम जास्त नाही. आता पोहायला येत आहे तर पोहायला जाऊ दिलं पाहिजे, पण स्विमिंग टँकमध्ये कोच आहे बुवा जिथे तुमचं सेफ्टी आहे तिथे सोडलं पाहिजे. तर थोडा विचार करून काही ना मुलांना मोकळं सोडणं किंवा त्यांना ते करू देणं, त्यांना जे पाहिजे ते, आणि थोडी रिस्क घेऊ देणं हे आवश्यक आहे. कारण पावसात गेला तर भिजशील, मग सर्दी होईल. बरोबर. पोहायला गेला तर डुबशील, गाडी चालवली तर ॲक्सिडेंट होईल. हे सगळं निगेटिव्ह थिंकिंगनी मग तो नाही ना तेवढा स्मार्ट बनणार नाही. म्हणजे तो कधी धाडच नाही करू शकणार. धाडच नाही करू शकणार. थोडासा विचार करून, म्हणजे पोहायला गेला तरी पण आहे ना, टँक आहे ना व्यवस्थित, कोच आहे ना तिथे, काही झालं तर प्रॉब्लेम आला तर लाईफ जॅकेट्स आहेत ना, असा विचार करून तुम्ही करू दिलं पाहिजे. पण ओव्हर प्रोटेक्शन पण नाही चांगलं. म्हणजे मॅम, ओव्हर प्रोटेक्शन सारखंच अजून एक गोष्ट अशी निरीक्षणास येते प्रत्येक वेळी, रिवॉर्ड अँड पनिशमेंट. म्हणजे तू पहिला नंबर काढलास तर तुला ह्या वर्षी सायकल घेऊन देणार. म्हणजे तू असं शांत राहिलास की हे मगाशी आपण बोललो ह्याच्यावर. तर जेव्हा मुलं थोडेसे ऑड बिहेव करतात तर तेव्हा थोडं रिवॉर्ड ही एक बिहेवियरल थेरपी आहे. की आता समजा एखादी गोष्ट ते चांगली करत नाही, तर थंब सकिंग म्हटलं मी की अंगठा चुकतात आहे, तर त्यावेळेस हे रिवॉर्ड एक थेरपी होऊ शकते. म्हणजे की तू चुकू नको, मी तुला चॉकलेट देतोय किंवा काही त्याला आवडतं ते देतोय आम्ही असं. पण सारखं सारखं तेच केलं म्हणजे मग त्याला ती सवयच लागून जाते. तर ते अति प्रमाणात नाही चांगलं, थोड्या प्रमाणात ते आवश्यक आहे.
मगाशी मी पनिशमेंटबद्दल पण बोलली हो आणि पॉझिटिव्ह म्हणजे त्याचा इफेक्ट असा आहे की जे थोडेसे ॲबनॉर्मल मुलं असतात तर तेव्हा रिवॉर्ड ही एक थेरपी आहे बरोबर की ते जर चांगले वागले, जसं मी म्हटलं की ॲबनॉर्मल गोष्टींना निग्लेक्ट करायचं, हो पण मग ते जेव्हा चांगले वागतात की आज त्यांनी काहीच हट्ट नाही केला किंवा आज तो नेहमीची त्याची जी पण काही वाईट सवय होती ती आज दिसली नाही, नाही तर मग रिवॉर्ड देणं हे चांगलं आहे. पण तुम्ही उठसूट रिवॉर्ड आणि पनिशमेंट, उठसूट रिवॉर्ड आणि पनिशमेंट असं करू नये. मुलं थोडे ॲबनॉर्मल वागत असेल तर त्या गोष्टी आवश्यक आहे. ओके मॅम आणि मला फक्त एक स्ट्रिक्ट पॅरेंटिंग बद्दल एक विचारायचं होतं. म्हणजे काही जणांच्या मनामध्ये असं असतं की स्ट्रिक्ट राहिलो तर हा व्यवस्थित वागेल, वाढेल, शिकेल. तर ते कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे? ते असं आहे, प्रमाणानुसार आहे. अति असेल तर ते चांगलं नाही, पण थोडं पाहिजे. पण म्हणजे जसं आता प्रत्येक गोष्टीचं मराठीमध्ये एक शब्द आहे सुवर्ण मध्य म्हणून. बरोबर बरोबर. जेव्हा आपण कुठले पण फाइंडिंग्स जेव्हा आपण प्लॉट करतो एखाद्या ग्राफवर, तर बेल्स कर्व म्हणतात त्याला, असा तो ग्राफ असतो. बरोबर. तर काही फाइंडिंग या एक्स्ट्रीमला असतात, काही फाइंडिंग या एक्स्ट्रीमला. म्हणजे आपण साधं बीपी असेल किंवा कुठली गोष्ट असेल, वेट असेल, काही असेल, तर काही एकदम कमी, काही एकदम जास्त, ते 2 एक्स्ट्रीम्स असतात. पण मेजॉरिटी हे मध्ये असतात आणि जे एकदम मध्ये असतात ते एकदम कम्फर्टेबल असतात. तर त्याला आपल्या मराठीमध्ये सुवर्ण मध्य म्हणतात. म्हणजे थोडक्यात स्वयंपाक करत असेल तर प्रमाणात टाकलेलं मीठ. बरोबर. मीठ हे नाही टाकलं तरी चालणार नाही, खराब होणार आहे. जास्त टाकलं तरी चालणार नाही. तसं हे जे प्रोटेक्शन आहे किंवा स्ट्रिक्ट बिहेवियर आहे, मिठाप्रमाणे आहे. बरोबर. थोड्याफार प्रमाणात पाहिजे, निश्चितच पाहिजे. उलट आजकाल ते नसल्यामुळे मुलं बिघडत चालली आहे, हे पण बरोबर आहे. पण अति प्रमाणात नको, ते चूक आहे. ओके मॅम, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या ह्याच्याकडे येतो. योग्य पालकत्व म्हणजे गुड पॅरेंटिंग, आयडियल पॅरेंटिंग किंवा आपल्या सायन्सच्या ह्याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की पॉझिटिव्ह पॅरेंटिंग हो हो हो. म्हणजे काय? हां, तर मी थोडंसं तुम्हाला म्हणजे नेल्सनच्या ह्याच्यातला शब्द सांगते, तो आता सगळ्यांना समजेल की नाही माहीत नाही. पॅरेंटिंगचे म्हणजे जे नेल्सन म्हणजे पिडियाट्रिक्सचं टेक्स्टबुक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की पॅरेंटिंग हे 4 प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग. ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग म्हणजे कसं आहे की आईवडील खूप त्यांच्यामध्ये वॉर्मथ आहे, म्हणजे प्रेम करतात मुलांवर, कुरवाळतात, त्यांना खूप कम्फर्ट देतात, त्यांच्या अडीअडचणीला सपोर्ट करतात आणि खूप चांगले वागतात. म्हणजे जे एकदम गोड गोड पॅरेंट्स असतात तसे. पण ॲट द सेम टाइम ते थोडे एक्सपेक्टेशन ठेवतात की त्यांनी वेळेवर लवकर उठलं पाहिजे, आपल्या आपल्या अंथरुणाची घडी करून ठेवली पाहिजे, कब्बशी जागेवर नेऊन ठेवली पाहिजे. म्हणजे ते काहीतरी एक्सपेक्ट करतात, रूल्स रेग्युलेशन्स वगैरे. दुसरं जे आहे ते ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग. एक ऑथॉरिटेटिव्ह आणि एक ऑथॉरिटेरियन. तर ऑथॉरिटेरियन असे आहे की ते तुम्ही स्ट्रिक्ट म्हटलं तसं, बरोबर, हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे. त्यांच्यामध्ये जरा प्रेमळपणा वगैरे, इमोशनल सपोर्ट जरा कमी असतो आणि ते मुलांच्या भावनांचा अजिबातच विचार करत नाही. तिसरं जे आहे ते परमिसिव्ह. ते परमिसिव्ह असे असतात की ते इतके नरम असतात की ते मुलं जसं करतील तसं करा, कशासाठी नाही म्हणायचं नाही. आणि चौथं आहे निग्लेक्ट. तर काही कारणामुळे पॅरेंट मुलांकडे लक्षच देत नाही. तर असं म्हटलं जातं की ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग जे आहे ते बेस्ट आहे. बेस्ट म्हणजे ते त्याचा आउटकम जास्त चांगला आहे की अशा वातावरणात मुलांची डेव्हलपमेंट चांगली होते. की तुम्ही प्रेमळ पण आहात, तुम्ही त्यांना सपोर्ट पण करता, तुम्ही त्यांना समजून पण घेता, पण तुम्ही काही ना काही अपेक्षा पण ठेवता आणि काहीच न करता मनात येईल तसं वागायचं, ते परमिसिव्ह झालं. तर आणि ऑथॉरिटेरियन म्हणजे हिटलर सारखं की तुम्ही कायमच रूल्स रेग्युलेशन्स आणि स्ट्रिक्ट पॅरेंटिंग. तर हे सगळ्यांमध्ये ऑथॉरिटेटिव्हचे रिझल्ट चांगले. आपण गुड बेस्ट काही म्हणत नाही, पण त्या वातावरणात वाढलेले मुलं जास्त चांगले डेव्हलप होतात. आणि पॅरेंटिंग बद्दल पॉझिटिव्ह पॅरेंटिंग हा शब्द जास्त वापरतात आजकाल. की आता जे मी तुम्हाला सांगितलं, ADHD असेल, बिहेवियरल प्रॉब्लेम्स असतील, टेम्पर टेंट्रम असतील, अजून जे पण काही आजकाल जे वाटतात लोकांना, तर त्याच्यामध्ये ते कारण आपण बदलवू शकत नाही. त्यांचं जेनेटिक असेल, क्रोमोझोमल असेल, काही पेरिनेटल स्ट्रेस ज्याला म्हटलंय की डिलिव्हरीच्या वेळेस काही त्रास झाला ते असेल, ते आपण बदलवू शकत नाही. पण पॉझिटिव्ह पॅरेंटिंगने आपण त्याच्यामध्ये आउटकम चांगला येऊ शकतो. तर पॉझिटिव्ह पॅरेंटिंगचे 6 त्यांनी गुणधर्म सांगितले की ह्या 6 गोष्टी असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये एक आहे की पर्सनल. पर्सनल म्हणजे ते अनकंडिशन लव. आता हा आदर्श शब्द आहे अनकंडिशन लव म्हणून, पण पॅरेंट्सनी मुलांवर अनकंडिशन लव केलं पाहिजे. म्हणजे कसं की तू नापासही झाला तरी आमचं तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे,
तुझ्यामध्ये काही कमतरताही असेल, कंडिशन नको की तू छान वागलाय म्हणून आम्ही तुझ्यावर प्रेम करतोय. बरोबर बरोबर. तसं आपलं भारत देशामध्ये अनकंडिशन असतं म्हणालं, तसं काही एवढं हे करत नाही, म्हणजे ते शिकवावं लागत नाही आपल्याला. बरोबर. पण पॉझिटिव्ह पॅरेंटिंगचं एक आहे पर्सनल, म्हणजे अनकंडिशन लव. दुसरं आहे की पॉझिटिव्ह, म्हणजे ते निगेटिव्ह गोष्टीमध्ये पण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तिसरं आहे प्रोग्रेसिव्ह, म्हणजे ते पॅरेंट्स जरा सजग आहेत की ते स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करतात, वाचन करतात, कुठेतरी ऐकतात, की ते एक प्रोग्रेसिव्ह आहे. त्याच्यानंतर आहे की सकारात्मक पॉझिटिव्ह झालं आहे, पर्सनल झालं आहे, प्रोग्रेसिव्ह झालं आहे. आणि 3 P असे आहे की जे तुम्हाला हे करतात, डेव्हलप करतात मुलाला. तर ते 6 Ps असे आहे. आता ते जरा खूप थिओरिटिकल होईल, पण पॉझिटिव्ह पॅरेंटिंगचा अर्थ अनकंडिशन लव करणारे, ते तुमच्याकडनं काही अपेक्षा करत नाही, ते तुम्हाला वॉर्म, कम्फर्ट, इमोशनल तुम्हाला बॉन्डिंग देणारे. बॉन्डिंग एक प्रकारचं त्यांच्यामध्ये असतं. आणि प्रसंगी ते तुम्हाला रागवतात पण, असं नाही की तुम्ही काहीच रागवत नाही म्हणून. तर आपण प्रत्येकजण आदर्श पालक बनायचा प्रयत्न करतो, नाही असं नाही. पण मला एकच वाटतं की सुवर्ण मध्य शब्द लक्षात ठेवावा. ओके. कारण अति प्रोटेक्टिव्ह, अति स्ट्रिक्ट, अति प्रेमळ, कशालाच नाही म्हणायचं नाही असं न करता थोडंसं आणि भान एक ठेवणं आवश्यक आहे की आपण काय करतोय काय नाही, हे जास्त गरजेचं आहे. आणि आता प्रत्येकाचं जसं विविधता म्हटलं आहे, स्वभाव वेगळा आहे, तुमचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा, त्या मुलांचा स्वभाव वेगळा. प्रत्येकाच्या घरातलं एक डिरेक्शन ज्याला म्हणता येईल की एखाद्यांच्या घरी अभ्यासालाच खूप महत्त्व असतं, बरोबर. एखाद्यांच्या घरी स्पोर्ट्सला असतं, एखाद्यांच्या घरी सोशल असते, मित्र मैत्रिणी, एखाद्यांच्या घरी संगीत असतंय, कोणाकडे स्पिरिच्युअलिटी असते. तर ते तुमच्या पद्धतीने, पण सुवर्ण मध्ये असावा. डोंट गो टू एक्स्ट्रीम्स. आपल्या ज्या मराठी म्हणे आहे की अति तिथे माती. बरोबर. आणि प्री मॅरिटल तसं प्री पॅरेंटिंग काउन्सिलिंग असावं आणि थोडा वेळ द्यावा मुलांना, समजून घ्यावा, ऑब्झर्वेशन करावं. आणि कम्युनिकेशनमध्ये पॉझिटिव्ह पॅरेंटिंगमध्ये असं म्हटलं आहे की आपण कम्युनिकेशनचा अर्थ असा समजतो की बोलायचं, बरोबर. पण आयडियल कम्युनिकेशन आहे की ऐकायचं. त्यामुळे आई वडिलांना काय असतंय, मूल लहान असतंय, खास करून आयांना त्यांना सांगायची सवय असते, असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर. तर ते कुठेतरी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की ऐकायला पण पाहिजे, आपण ऑब्झर्वेशन करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे आणि थोडंसं सहजतेने घ्यायला पाहिजे. 5 वर्षापर्यंत तरी जास्त त्याचा इश्यू करू नये. ओके. त्यानंतर मात्र जर असं तसंच बिहेवियर असेल तर त्यांनी डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. नक्कीच. थँक्यू मॅम. आजच्या या संभाषणातून एक ओवी आठवली, लहान मन मोठी दुनिया, त्यात हरवते कधी भावना, समजून घेतलं जर बालमन तरच घडेल उज्ज्वल जीवन. या उक्तीप्रमाणे मॅमनी आज आपल्याला छान मार्गदर्शन केलं आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि आजचा हा आरोग्यवारी निरोगी जीवनाचा प्रवासातला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.